दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत आसूर रुळत चरणातळी नामामणे हाती लोण्याचा उंडा किंवा नामामणे हाती लोण्याचा गोळा गवळणी त्या तोंडा बुलविल्या रंगणी रांगत गुलगुला बोलत आसूर रुळत चरणातळी विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननिहितपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका थोडासा कडक दे आवाज नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची ज्यांचे गावी केला वास त्यासे नसावी उदास मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत किंवा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा सोनो पंत तथा कुणी जनतया मामा असे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती करा शुभ तू आयशा संतवरा शुभकरा दांडे करा वंदितू सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहो न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्री न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाची रंगणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणातळी प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेली गवळण देवाचे लढीवाळ भक्त असणारे नामदेव महाराज यांची 3 चरणाची आहे. गवळण अतिशय सोपी आहे आणि गवळण सर्वांच्या पाठ आहे आणि गवळण भगवंताच्या चरित्रातली असल्यामुळं आपल्याला भगवंताचं चरित्र सहज लक्षात येईल. गवळणीचा जर अर्थ पाहिला तर सोपा आहे. दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख आमच्या जीवनातलं दुःख जावं आणि सुखाचं सुख प्राप्त व्हावं याकरता पाहता श्रीमुख गोविंदाचे काय वर्णन केलं. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी याकरता पाहता श्रीमुख गोविंदाची. त्या गोविंदाचं श्रीमुख पाहिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये दुःख राहत नाही. पण हे वर्णन करताना तो गोविंद नाम परमात्मा कसा आहे ज्याचं श्रीमुख आपल्याला पाहायचं सांगितलं. रंगणी रांगत गुलगुला बोलत परमात्मा रांगत होते रांगता रांगता बोलत होते. काय बोलत होते ऐकण्याकरता मी नाही पण गुलुगुलू शब्दाचा अर्थ गोड आहे. थोडासा विको दे आवाजातला नॉर्मली म्हणजे आवाज गोड होईल. रंगणी रांगत गुलगुला बोलत आसूर रुळत चरणातळी परमात्मा रांगू लागले आणि रांगता रांगता बोलू लागले. देवाचं रांगताना चरित्र आहे. एदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधणी राखिताय. काय केलं येणे माझे कवाड उघडिले येणे शिंके ओ तोडिले दया दुधाते भक्षिले ओलंडिले ताकाते. काय केलं रांगत रंगणे चोरीत लोणी दावणे धरते गवळणी बांधिते चरणे देते गराणी यशोदे साजणी दैदूत भक्षोनी तमाल मिलेली नवल केली साजणी. कृष्ण आळवा परतुनी माते दावा कृष्ण आळवा परमात्मा रांगू लागली. नामदेवाने वर्णन केलं काही गवळणी पाण्याला निघालेल्या आहेत काही गवळणी बाजार करण्याकरता निघालेल्या आहेत आणि काही सासूरवासीन गवळणी डोक्यावरती माठ घेऊन विकण्याकरता निघाल्या. आणि त्यांनी भगवंताला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर भगवंतानं विचारलं का गं तुमच्या डोक्यावर माठ आहे. त्यांनी सांगितलं हो. काय आहे त्याच्यामध्ये. एका गवळणीने सांगितलं कृष्णा माझ्या डोक्यावरती जो माठ आहे त्याच्यामध्ये कपिला गाईचं दूध आहे. दूध म्हटल्यावर भगवंतानं सांगितलं मला दे. तिनं सांगितलं देणार नाही. नाही म्हटल्यावर भगवान परमात्मा रांगत रांगत बाहेर होते
आणि रांगत रांगत घरात गेले. नामदारांनी त्याचं वर्णन केलं. नामामणी हाती लोण्याचा गोळा. भगवंतानं लोण्याचा गोळा हातामध्ये घेतलेला आहे. गवळणीनं पाहिलेला आहे, प्रत्येक गवळणीनं देवाकडे मागितलेलं आहे. भगवंतानं सांगितलं मी देणार आहे, पण सकाळी 8 वाजल्यापासून ज्या गवळणी दिंडीला गेलेल्या आहेत त्या दमून आलेल्या आहेत. मग त्यांना किती वाजता द्यायचं आहे असं महाराजांनी मला सांगितलं. 12:15ला देऊन टाका ना, आता 11:30 वाजलेले आहेत. आणि मूळ प्रश्न असा आहे, काल्याचं कीर्तन 3 तास उरकत नाही आणि त्याच्यात पुन्हा मी लहान आणि कीर्तन लवकर उरकायचं अजून अवघड आहे. पण तरीसुद्धा मी माझ्या परीनं मला जितकं शक्य होईल तितकं लवकर उरकवण्याचा प्रयत्न करणार आहे. 4-4:30 काही वाजू देणार नाही, पण तुमच्या वेळेत तुम्हाला प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल असा या अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्यासमोर मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिचय द्यायचा. तो असा, त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह, शिवलीलामृत ग्रंथ पारायण, अंबिका मातेच्या साक्षीनं आपली कुळदेवता आणि देवतेच्या साक्षीनं तुम्ही सगळे परिसरातील म्हणजे ज्या देवीचं जे देणं लागतं त्याकरता तुम्ही आम्ही सगळे उपस्थित मंडळी आहेत. आणि उपस्थित असताना देवीचा जो नवस असेल किंवा देवीचं जे आपल्याकडचं जे काय देणं असतं त्याकरता वर्षातून एक वेळा आपल्याला इथे 3 दिवस येता येतं. कारण आपल्याकडे प्रत्येकाचं ऋण आहे. जसं शिष्य शिकल्यानंतर गुरुचं ऋण असतं, मुलगा जन्माला आल्यानंतर बापाचं ऋण आहे आणि मुलाचं सुद्धा काय ऋण आहे, तसं आपल्याकडं देवीचं आपल्यावर काय आहे ऋण आहे. आणि ते ऋण फेडण्याकरता आपल्याला इथे यावंच लागतं. किती जरी पायी येण्याकरता लांब असलं आणि किती जरी ऊन लागत असलं तरी तुम्हाला इथपर्यंत नैवेद्य घेऊन यावंच लागणार आहे. कारण इथलं जर चुकलं तर पुन्हा वर्षभर सगळं चुकत राहतं आणि कोणतं जुळत नाही. आणि मग म्हणावं लागतं काय झालं, पोरीचं लग्न जुळाना, चांगला नवरदेव आहे, म्हटले देवीच्या सुवासनी राहिल्या असतील, मागच्या वर्षी आली नाही तू तिथं. मग हे सगळं फेडावंच लागतं ना. म्हणजे हे काही कोणाला चुकत नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातून हा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यानिमित्तानं अंबिका माता मित्रमंडळ, अंबिका नगर आणि समस्त ग्रामस्थ धुमाळवाडीकर यांच्याद्वारा ही काल्याची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला येण्याचं कारण माझे गुरुबंधू आणि आपल्या परिसराचं वैभव आणि तुमच्या गावामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे नामलौकिक किंवा महाराष्ट्रभर ज्यांची कीर्ती आहे, ज्यांच्याकडून हजारो विद्यार्थी घडत आहेत, ज्यांची संस्था आहे, ते आमचे किशोर महाराज धुमाळ महाराजांनी मला फोन केला आणि फोन करून मला ही सेवा सांगितली. सेवा करताना सेवकी करावी सांगितले काम ते तर होतं पण कामा नाही. ही सेवा करताना इथे मृदंगमणी दोन्ही महाराज मंडळीत गायनाचार्य आहेत. मला वाटतं कार्तिक ना वाजवणारे काय नाव ओंकार महाराज आहेत आणि तुम्ही गायक महाराज कार्तिक महाराज आहे, तुम्ही मयूर महाराज आणि तुम्ही आकाश महाराज आहे. हे लोक म्हणतील महाराजांनी असं का विचारलं, कारण आपला कधी नाव विचारायचा संबंधच येत नाही. त्याचं कारण असं असतं, वारकऱ्यामध्ये सगळे जे दिसतात ते आपले वारकरीच आहे, परंतु हे आमचे गुणवान गायक वादक संगीत विशारद अलंकार अतिशय सुंदर आणि छान त्यांचा आवाज आहे. परंतु त्याही आवाजाला थोडंसं आता थांबून आपल्याला कीर्तनाकडे वळावं लागणार आहे. म्हणून ही सगळी आमच्या संस्थेची महाराज मंडळी आहेत. तुम्ही सगळे मायबाप, महिला मंडळ, पुरुष वर्ग. मी सेवेकरता जी गवळण निवडली ती गवळण नामदेवरायांची आहे. या गवळणीमध्ये नामदेवरायानं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाल्यानंतर परमानंदाची प्राप्ती याचा विचार केला. आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याच्या वाट्याला दुःख आहे आणि प्रत्येक मनुष्याची अपेक्षा अशी आहे, माझ्या जीवनातलं दुःख गेलं पाहिजे आणि मला सुख प्राप्त झालं पाहिजे. ऐका, जीवनातलं दुःख जाण्याकरता तुम्हाला देवाला पाहावं लागेल आणि जीवनात दुःख नाही येऊ असं वाटत असेल तर तुम्हाला देवाचं नाव घ्यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. पण महाराज हे दुःख कोणाच्या वाट्याला नाही. गीतेने त्याचं वर्णन केलंय. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जीव ततो विद्याजेश्व युगम पापम वापसेसी अनित्यम सुखम लोकमिमम प्राप्य भजे. बसा 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 मिमम प्राप्य भजे स्वमम. किंवा ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन करताना असं केलं, जय गाविचा चंद्रक्षय रोगी जेथ उदय होय आस्था लागी दुःख लेवणे सुखाते अंगे सळित जगाते. ज्ञानोबारा म्हणतात सूर्याला उगवावं लागतं आणि इच्छा नसताना मावळावं लागतं. साधं गणित आहे. ज्या सूर्याला उगवणं चुकत नाही त्या सूर्याला मावळणं आल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला असं वाटत असेल मी सून आहे, माझ्याच वाट्याला एवढं दुःख काय व, पण तू सुद्धा एक दिवस काय होणार आहे. आता काय कीर्तनात सांगायची गरज आहे काही. हा, पण काही काही सुनाला असं वाटतं मी घरात आले की सासू म्हणूनच आली. मी पागल आहे का तू? येताना सासू म्हणून कशी येतो? लेकर कोणचे ते सांग ना आधी. मग विठ्ठल 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 विठ्ठल. साधं गणित आहे ना. परीक्षा दिल्याशिवाय निकाल लागत नाही.
तसं सून झाल्याशिवाय सासू पण मिळत नाही. अजून थोडंसं पुढचं जर बोललो ते धाडसानं बोललो तर सासूपर्यंत जाण्याकरता सासूचा सासूरवास पाहावा लागतो. पाहावा लागतो म्हणजे शब्दाचा अर्थ तुमच्यासाठी नाही, तिचं तिला पाहावा लागतो. कारण अलीकडच्या काळातला काळ बदलला, मग त्या काळातली सासू त्या काळातली सून, पण दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला आहे. मला एवढंच सांगायचं, सूर्याला जर उगवावं लागतं पण सूर्याची इच्छा नाही मावळायची. पण संध्याकाळी चंद्र थांबत, पण चंद्र निघल्यावर सूर्य दिसत नाही. म्हणजे चंद्र निघल्यावर जर सूर्य दिसत नाही तर सूर्याला दुःख कोणाचं आहे? कोणाचं? चंद्राचं. बरं, चंद्राला असं वाटलं माझा प्रकाश सगळीकडे दिसतो, आता कोणी माझा प्रकाश झाकू शकत नाही. पण सकाळी 6:45ला सूर्य बाहेर आला आणि त्याचं किरण निघलं, चंद्रराव कोण्या गावाला गेला अजून सापडला सुद्धा नाही कोणाला. तुम्ही त्याचा विचार करा ना. म्हणजे एकाला एकाचं दुःख आहे आणि एकाला एकाचं सुख आहे असं कधीच घडत नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये व्यावहारिक सुख दुःख आहे. आपल्याला वेळ नाही म्हणून मी स्पीडमध्ये बोललो. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाशान फुटती, भय कापची ती भरलासी. चला, जी माता 9 महिने 9 दिवस बाळाला पोटात वागवते तिला बाळाचं दुःख आहे. पण तिला बाळाचं दुःख आहे बाळाला सांगता येत नाही. पण मदलसा मातेने त्याचंही वर्णन केलंय. नवमास कष्टलासी दाव्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाळ तुझी मान अडकली, परी येते मदाल सासू जो जो रे बाळ. अरे बाबा, 9 महिने 9 दिवस जी माय बाळाला पोटात वागवते तिची यातना तिचं दुःख तिलाच माहिती आहे. त्याचं उत्तर सुद्धा आमच्या संतांनी दाखवलं बरं. व्यालीच्या वेदना नै वांझोटीच्या मना, हे जे म्हणणं आहे हे नै वांझोटीच्या मना म्हणजे जिला मुलं होत नाही तिला नाही म्हटलेलं. पारमार्थिक माणसं असून सुद्धा देवाचं नाव घेत नसतील तर ते माणसं वांझ आहेत असं संतांना म्हणायचंय. तुम्ही कोणत्या दृष्टीने अर्थ पाहायला मला माहीत नाही, पण मी उत्तर देण्याकरता समर्थ आहे तुमच्या पुढे. मग मला असं म्हणायचं होतं, ही व्यालीच्या वेदना नाही वांझोटीच्या. बरं, कोणाला दुःख नाही? एकानं सांगितलं राजाची राणी, तिला कशाचं दुःख? अहो, तिला कशाचं दुःख आहे सांगू का? 18 भार वनस्पती फळे फुले ओळती, बावे त्या पोखरणी नदे गंगा वाहती, ज्या घरी कुल श्रिया राजराणी व संप, हे सुख सांडूने या कासया योग शिविती, परी ते मदाल सा सोमजो जो रे वाळा. ज्यांना खाण्याकरता भरपूर आहे त्यांना रोग झाले, खाता येत नाही. ज्यांना भुका लागल्या त्यांना खाण्याकरता नाही. कळलं का तुम्हाला? 18 भार वनस्पती फळी फुली उळती, बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती. अरे, राजाची जरी राणी असली, सत्ता संपदा जरी हातात असलं तरी दुःख आहे ना महाराज. मला सांगा, 1500 कोटी रुपये कमवणाऱ्या खराताच्या वाट्याला काय आलं? तुम्ही याचा अभ्यास केला का कधी? हे गोविंदरावचं काय घेऊन बसले तुम्ही? विठाल 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 असं समजायचं नाही. जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष झाला म्हणजे दुःख नाही असं समजायचं नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला म्हणजे दुःख नाही. त्याला त्याचं दुःख माहिती आहे. ऐका, मोठ्या माणसाचं दुःख मोठं आणि छोट्या माणसाचं ज्याचं त्यालाच माहिती. मी कशाला सांगायची गरज आहे? मग गीतेनं जर वर्णन केलं असेल, ज्ञानोबाराचं जर म्हणणं असेल तर सुख पाहता जवापाडी दुःख पर्वता. चला, संत महात्म्यांचं चरित्र वाचा. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये सुख दुःखाचे आघात आहेत. तुम्ही सगळ्यांचं चरित्र वाचा. त्या काळामध्ये तुकाराम महाराजांना त्रास देणारे लोक होते. त्या काळात नव्हते का? इतके लोक होते. बरं, तुकाराम महाराज ज्याने त्रास दिला ते तेवढे विद्वान नाही, पण तुकाराम महाराजाची विद्वत्ता त्यांना काय झाली नाही? सहन झाली नाही. रामेश्वर भट्टांनी तुकोबारायला किती त्रास दिला, पण जेव्हा रामेश्वर भट्टांना तुकाराम महाराज कळाले तेव्हा रामेश्वर भट्टांनी आरती गायली. तुकेता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. आपल्याला 40 मिनिटात उरकायचं कीर्तन. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम. बरं, जाऊ द्या. मंबाजी बाबांना काट्याच्या काठीनं मारलं, तुकोबारांनी त्यांचे पाय चोपले. कोणापुढे सांगितलं का आपलं दुःख? चला, यवन अंगावर नाथबाबांच्या थुकला, पण नाथ महाराजांनी कोणापुढे मांडलं का? उलट अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. ऐका, मुक्त करण्याचं सामर्थ्य म्हणून बोलत नव्हते. विठ्ठल विठ्ठल मी एवढ्या करता बोलतो. हे व्यावहारिक सुख दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे. अजून थोडंसं उत्तर देऊ का? या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महाराजांच्या वाट्याला दुःख नाही का? आहे ना, आहे ना. कोण म्हणतं नाही?
अरे महाराजाचे मेहुणेच महाराजासोबत त्रास देत होते, याच्यापेक्षा वेगळं काय सांगायची गरज आहे मी तुम्हाला. बरं चला जाऊ द्या. त्याच्या पुढचं महाराजानंतर महाराजाच्या मुलाला फार सुख मिळालं को. महाराज संभाजीराजा इतकं दुःख मला तरी वाटत नाही जगाच्या पाठीवर कोणाला मिळालं असं. थोडंसं चिंतन करा. संभाजीराजाला जेव्हा पकडलं संगमेश्वराला, तिथून पुढं तुळापूरला आणेपर्यंत 40 दिवस संभाजीराजांचे जे हाल केले ते या जगात कोणाचे होऊ शकतात का? एवढं ऐका, एवढे हाल झाले तरी पण विको नाही, आवाज ठेव फक्त, तरी पण एका शब्दानं सुद्धा त्यांनी कुठेही उल्लेख केलेला नाही. माझं नीट ऐका. असं म्हणतात संभाजीराजांची त्वचा काढली म्हणजे कातडं काढलं, आणि कातडं काढल्यानंतर त्यांच्या अंगावर मीठ टाकलं. पण ते मीठ पावडरचं नव्हतं, टाटाचं नाही, ते जुनं जे मीठ आहे ना आपल्याकडे जाड मीठ. आता ते जाड मीठ अंगाला चोळायचं. काय यातना होत असतील. फक्त चिंतन करा. मी फक्त बोललोय तुम्हाला, चिंतन करा तेवढं. एवढ्या यातना सहन करताना सुद्धा स्वराज्याच्या राजाच्या लेकानं आनंदानं मरण स्वीकारलं, पण कुठेही उल्लेख केला नाही. आम्ही त्या स्वराज्यात राहून त्या राजांना किती दुःख देतो याचा कधीच विचार केला नाही. आम्ही कसं राहतो, कसं वागतो, कसं बोलतो. मला सांगा, शेवटच्या क्षणाला संभाजीराजांच्या समोर संभाजीराजाचे मित्र कवी कलश, कवी कलशाची ज्या वेळेला हाल पाहिले त्यावेळेला कवी कलश म्हणतोय संभाजीराजांना, राज यातना सुद्धा सुखासारख्या वाटतात. कशा करता? या स्वराज्याकरता. आणि ऐका, स्वराज्याकरता सुद्धा यातना सुखासारखे म्हणणारे या स्वराज्यातले राजे होते. आपण त्या स्वराज्यात सुख भोगतो हे त्यांच्या जीवावर. आणि शेवटच्या प्रसंगाला असं वर्णन केलं, सळया गरम केल्या आणि संभाजी महाराजांच्या डोळ्यात घातल्या आणि महाराजाचे बुबळं बाहेर काढले. सांगू सुद्धा वाटत नाही. मला सांगा, काटा मोरडेला सहन होत नाही. 40 दिवस गाडीला धरायचं आणि ओढायचं आणि फरफरत आणायचं. काय दुःख वाटलं असेल, किती यातना झाल्या असतील. पण हे स्वराज्य व्हावं ही जर श्रींची इच्छा असेल आणि आम्ही जर महाराजांना दिलेलं वचन पूर्ण करत नसेल तर आम्ही महाराजांचे कसे. अरे बुबळं काढले पण धर्मांतर केलं नाही. स्वराज्य धर्म इतका मोठा आहे हे स्वाभिमानानं सांगितलं आणि स्वराज्याकरता समर्पित झाले, म्हणून तर आज तुमच्या आमच्या स्मरणात आहे. माझं उत्तर संपलं. मला कारण काय सांगायचं, दुःख सहन केलं पण कोणापुढं मांडलं नाही. व्यवहारिक सुख दुःख प्रत्येकाला सहन करावेच लागतात. कमी अधिक प्रमाणाचं सुख दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला आलेलंच आहे. अरे कीर्तनकार असला म्हणजे दुःख नाही का? हे खेळू नको रे, दाखवून ठेव तुझं. कीर्तनकाराच्या सुद्धा वाट्याला दुःख आहे ना, कोणाच्या वाट्याला नाही? मी आपल्याला सगळी प्रमाणं सांगेल. आम्ही तुमच्या समोर उभे आहे म्हणजे आम्हाला दुःख नाही का? आम्ही फार सुखी असं वाटतं का? पांढरे शुभ्र कपडे घातली, फेटा बांधला आणि 30 लाखाच्या गाडीत बसून आलो म्हणजे लय सुखी आहे का? अरे आमचं दुःख आम्हालाच माहिती आहे. कीर्तन संपल्यानंतर गाडीत बसता येत नाही, काय त्रास आहे आमची आम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला असं वाटतं की महाराज गाडीत बसून फिरतो. अरे मी रात्री कडाष्टीला होतो, रात्री 1:30-2 वाजता आळंदीत पोहोचलोय, सकाळी 6ला निघालोय. इथं तुमची दिंडी गावात आली तेव्हा 9ला मी इथं पोहोचलोय आणि तुम्ही 11ला इथं पोहोचला. आहे का नाही? काही दुःख नाही का आम्हाला? झोपा आहेत का आम्हाला? तुम्ही असं म्हणणार तुम्हाला पैसे कमवायचे, याच्यापेक्षा वेगळं काय बोलणार आहे तुम्ही? पण माझं उत्तर कशा करता हे लक्षात ठेवा. व्यवहारिक सुख दुःख हे प्रत्येकाला सहन करावे लागतात आणि व्यवहारिक सुख दुःख ज्याला सहन करता येतं त्यालाच परमार्थिक सुखाचा आनंद उपभोगता येतो. हे असं कधी घडत नाही. पण त्याचं कारण सांगतो. दुःख ते कैचे नाही स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारिदासी, त्याचे वर्म तू आम्हापाशी, सुखे राहिला प्रेमाची या. एका काळात अख्खं पुणे खरेदी करण्याची ताकद होती तुकोबारायची, इतके श्रीमंत होते. पण देवाच्या चिंतनात तुकाराम महाराज देवाचं चिंतन करत होते. आईसाहेब त्याला घेऊन जा, छोटंसं बाळ आहे ते, न्या साईडला न्या म्हणजे ते राहील. काही वाईट वाटू देऊ नका, मला 2 लेकरं झालेत, मला माहिती असतं लेकरं आहे सगळं, जाऊ दे. आपण संसारिक महाराज आहे, रडतच असतंय. पण ते आता देवीला यावं लागतं ना लेकरं बाळं घेऊन, त्याशिवाय थोडं ते चांगले राहतात. विठ्ठल विठ्ठल मी आपल्याला उत्तर देत होतो, महाराजांच्या वाट्याला दुःख आहे की नाही हो? त्या काळात पुणे खरेदी करण्याची ताकद एवढे श्रीमंत होते. पण जेव्हा दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांचं सगळं धन गेलं आणि असं वर्णन केलं महाराजांनी, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान,
श्री एका अन्नान्न करता मेली. तुकाराम महाराजाच्या धर्मपत्नी अन्नान्न करता निघून गेल्या. तुकोबाराने कोणापुढे मांडलं नाही, कोणाला सांगितलं सुद्धा नाही. उलट देवाचे आभार मानले. कोणाचे? आहे का तुमच्यात हिंमत? कोणात? कोणीच म्हणू शकत नाही महाराज. असं होतं का कधी? बरं झालं बायको मेली. जे अरे नुसतं म्हणून पाय मर, ती जेवायला देत नाही. तुम्ही असं का? बायको मरू नये रे बाबा कोणाची. हां, बायको मेल्यावर कोणाची, तुम्हाला खरं सांगू का, बायको मेल्यावर कोणीच विचारित नाही महाराज. आणि आहे तर कळत नाही, हे वाईट आहे. म्हणून तर ती म्हणते तुम्हाला मी कळायचे नाही, गेल्यावर कळन कवा. तुमच्याकडे असंच म्हणतात ना. माझी सकाळी तसंच म्हणू लागली, या बाबाला कळतच नाही म्हणजे. म्हणलं आता मी न कळतच जन्माला आलेलो आहे. तुलाच कळत आहे सगळं, मला तरी काय कळत आहे. मग काय करावं बाबा, बोलता येत नाही. महाराज असलं म्हणजे का बायकोला थोडं ते तेवढ्यापुरतं बोलायचं सोडू. कारण ह्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्यापासून जास्त बोलायला लागलेल्या आहेत. तरी आता काहीचे हप्ते बंद केलेत, कमी झालेत जरा. आता तुमचे एरवित्त धन ते मद मृत्यू के समान, आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी. का बरं नको तुमचं धन? त्याचं कारण सांगितलं. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आमच्याकडे इतकं धन आहे, इतकं धन आहे. किती धन आहे? तुकोबाराने त्याचा उल्लेख केला बघा. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. काय वर्णन केलं? तिही त्रिभुवनी आणि आम्ही वैभवाचे धनी. हाताला घावडाव आमचा मायबाप देव. आमचा मायबाप देव आहे हे छत्रपतींना कळाल्यावर त्याने हात जोडून सांगितलं, हे धन काय? मग तुकोबारा म्हटले, या धनाचा न धरी विश्वास जैशी तोरवर छाया. अगदी सोपं सांगू का, प्रपंचिक संपत्ती तुकोबाराला मिळाली वडलोपार्जित. तुकाराम महाराजांनी त्या सगळ्या वह्या सगळं धन उचललं आणि आपल्या हातानं देवाचं चिंतन करताना इंद्रायणी टाकून दिलं. आता इंद्रायणीमध्ये प्रपंचिक संपत्ती बुडवली. आणि दुसरं उत्तर आहे का, प्रपंचिक संपत्ती बुडाल्याशिवाय परमार्थिक संपत्ती प्राप्त होत नाही तुकोबाराला माहिती होतं, म्हणूनच हातानं बुडवली. आता आपलं उलट आहे, आपण परमार्थात आल्यावर प्रपंचिक संपत्ती कमवतो, म्हणूनच आयुष्यभर काम करूनच मरतो. इथं काय केलं महाराजांनी? प्रपंचिक संपत्ती बुडवली आणि परमार्थिक संपत्ती जगाच्या मालकानं जळी दगडा सहित वया ही परमार्थिक संपत्ती वर आणल्या ना. अहो त्याला स्पर्श सुद्धा केला नाही. कशाला? त्या वयाला. मग मला सांगा, जर प्रपंचिक संपत्ती बुडाल्यानंतर परमार्थिक संपत्ती प्राप्त होत असेल तर ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांनी मला दिली तर बरं होईल. देता का? अहो इथं तोळा 2 तोळे कोणाला देऊ वाटत नाही राव. माझे हात वगैरे मोकळेच आहे, कोणाला देता आलं तर पहा. नाही म्हणजे सोन्याच्या साध्या नाही. ती म्हणते ही दिली चालती का? विठ्ठल सध्या कोणी सोनं देणार नाही, कारण 1,40,000 का काहीतरी तोळा आहे ना. आता 65 आहे, कालचा 60 आहे. मग काय हरकत नाही, एखादा तोळा देता का मला? तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही गोळा घ्या पण तोळा घेऊ नका. गोळा म्हणजे तो नाही का मिळतो कलर मारून. चला आपल्याला उत्तर द्यायचं. संपत्तीचं जीवन पाहत असताना महाराजांनी वाटून दिलं, पण उल्लेख केला नाही. तुकोबाराचं प्रमाण या करता, दुःख ते कैते नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, त्याचे वर्म तू. मग हे दुःख तुकोबाराच्या वाट्याला आल्यावर त्या साधकानं तुकोबाराला विचारलं, म्हटले महाराज धर्मपत्नी गेली, मान गेला, सन्मान गेला, सगळं संपलं, तुम्ही एकटे राहिले. कधी एकांतात झोपल्यानंतर तुम्हाला स्वप्न पडलं असेल आणि हे सगळं तुमच्या स्वप्नात आलं असेल. तुकोबारा म्हटले त्या साधकाला, अरे झोपण्याकरता स्वप्न पडावं लागतं आणि स्वप्न पडण्याकरता झोपावं लागतं. देवाच्या चिंतनाने झोपच लागली नाही तर स्वप्न पडण्याचं काही कारणच नाही. झोपल्याशिवाय काय पडत नाही? तुम्हाला पडतं का? तुम्हाला 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 स्वप्न पडत नाही? कधी कधी पडतं तुम्हाला? तुम्हाला महाराज मृदंग्या स्वप्न कधी पडतं तुला? तुम्हाला सेवक मराठा कधी पडतं? झोपल्या काय माणसं आहे तुम्ही? मग माझ्यात आणि तुमच्यात काही बदल आहे का? मला स्वप्न झोपायच्या आधी का पडतंय? म्हणजे मी जागा असतानाच पडतंय मला. आणि तुम्हाला कधी पडतंय? तुम्ही असं म्हणणार तुम्ही आमच्या गावची नाही त्याच्यामुळे तसं होतं. अहो सरळ गणित आहे. कोणालाही स्वप्न झोपेत पडतं हे मला पण मान्य आहे, पण स्वप्न ज्याचं पडतं त्याचं चिंतन तुमचं जागृतीत होतं का झोपेत होतं? आणि मग स्वप्न कधी पडतं? आल्या काय खरंय. बापानं मुलीला हाक मारली, चंचू इकडे ये. इथं कोणाचं नाव नाही ना? हा म्हणजे कारण माझ्या ओळखीचं कोणी नाही असं करीत धरा, नाही तर लोक लय साबरे आहेत महाराज.
इतका सोपा नाही मी. मला असं म्हणायचं, किशोर महाराज परमार्थिक वाटेवर होते त्याच्या अगोदर मी या परिसरात कीर्तन करत होतो. 30 वर्षाचा काळ गेलाय माझा. माझं रनिंग 44 आहे. पण कधी माझं वय वाटलं नाही कोणाला. अजूनही लोक म्हणतात महाराज वय किती आहे. माणसं सांगत नाही, मी आनंदानं सांगतो, पण पटत नाही कोणाला. ह्या मेला मला 44 लागल आता, 23 मेला. माझं उत्तर कशा करताय. मग तुकोबारायने ते हाक मारली त्या साधकानं, तुमचं हे सगळं गेलं. आणि बापानं मुलीला हाक मारली. चंचू म्हणले काय, उद्या दुपारी 12 वाजता तुला पाण्याकरता मुलगा येणार आहे. कधी येणार आहे. उद्या दुपारी 12ला. आणि सांगितलं कधी, आज. आजपासून उद्या दुपारी 12ला जो येणार आहे त्याचं चिंतन करू लागले. कोणाचं. जो येणार आहे ना तो कसा असणार, मी कशी असणार, ते कसे दिसणार, मी कशी दिसणार, आमचं लग्न होणार, आम्ही फिरायला जाणार, म्हातारी घरी ठेवणार, आम्ही आळंदीला राहणार. कोणाच्या डोक्यात आलंय. पोरीच्या डोक्यात आहे. मी आळंदीला आहे म्हणून. मी हे तुम्हाला कशासाठी सांगू राहिलो लक्षात नाही आलं तुमचे. स्वप्न कधी आहे, झोपेत आहे. मुलगा पाहायला कधी येणार आहे, उद्या. आणि हिनं चिंतन कधी सुरू केलं. बरं, जो पाहायला येणार आहे तो काळा का गोरा माहीतही नाही. पण इतकी मग्न झाली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 11:15ला मोटरसायकल दारात आहे. पण दारात आल्यावर ते एक जण नाही आले, ते दोघं आले. ते दोघं पाहिल्यावर पळतच गेली. म्हणली पप्पा तुम्ही तर म्हणले एक येणार आहे, हे 2 आहे, आता कोण आहे. जोपर्यंत बाप सांगत नाही तोपर्यंत काय करणार आहे, कोण आहे माहीतच नाही. बापानं सांगितलं पुढचा नाही मागचा. मागचा म्हणल्यावर महाराज पुढचाही सरला, मोटरसायकल विसरली. मागचा असा पाहिला. तुम्हाला खरं सांगू महाराज, चोराला जरी सापडला पोलीस आणि पोलिसाला जरी चोर सापडला तरी सुटून जाऊ शकतो. पण तुमच्या नजरेत एकदा जर नवरा सापडला तर जन्मभर सुटत नाही. कारण तुमची नजर म्हणजे काय लय डेंजर आहे महाराज. तुम्ही पाहिल्यावर का तुमचं पाहणं म्हणजे अजून वेगळंच आहे महाराज. आणि तुम्हाला हे पटत नसलं तर सगळ्या पुरुष मंडळीला सांगतो, आत्ता घरी गेल्यावर बायकोला फक्त म्हणायचं 1972ला आपलं दुईचं लग्न झालं तेव्हा मी पहिल्या दिवशी तुला पाहायला आलो, तो कोणत्या कलरचा शर्ट घातला होता सांग बरं. आवडीनं सांगतात माय मावले अमक्या कलरचा. पण त्यानं सांगितल्यावर जर त्यानं विचारलं ना तुम्हाला, मग त्यावेळेला मी कोणत्या कलरची साडी घालून तुमच्या पुढे बसली होती ते काय ध्यानात राहतं का. इथं तर घोटाळा आहे आपला सगळा. बस मला वाटतं तुमच्या बाजून मतदान करावं, पण तुम्ही एकही कामाचे नाही. मग ते हाक मारली ना, म्हणले आता काय करायचं. तिने त्याला पाहिलं. आता पाहिल्याबरोबर ते बसलं. ते काय असतं ते सगळा पाहण्याचा कार्यक्रम उरकला. आता उरकल्यावर हिनं पाहिलं. पण ते पाहताना 5 प्रश्न असते, नाव, गाव, शिक्षण, वय आणि मामाचं. याच्यापेक्षा कोणी काही विचारित नाही. ते निघून गेलं. पण ते निरोप नाही ना, ही पसंत आहे. हिनं साडी घातली आणि तशीच बसली. बापानं विचारलं, बाळे काय कसा दिसतो मुलगा. पप्पा फार छान. आईनं विचारलं, चंचू छान आहे सगळं खरं आहे, दुपारची वेळ झाली जेवण कर. मम्मी मला ना जेवायचं नाही. का. आज लय पोट भरलं. कशानं भरलं. पाहून भरलं ना. मग मी म्हणतो ज्याला पाहिलं त्यानं पोट भरवलं नाही, पण मनाला भरल्यासारखं वाटलं ना. पण अजून निरोप नाही पसंत आहे याचा. ते पण ऐका पुढचा. आता ही तशीच बसली. संध्याकाळ झाली. तिला वाटलं कवा फोन येईन. 4:45ला फोन आला. बापानं फोन काढला कानाला. म्हणले आमच्या मुलाला तुमची मुलगी पसंत आहे. ते मोबाईल ठेवला, हाक मारली. चंचू म्हणले काय. अगं तुला पाहण्याकरता आलेला जो मुलगा आहे ना त्याला तू पसंत आहे. पसंत म्हणल्यावर तर तुम्हाला काय सांगावं. अशी पळाली ती. लगे मागच्या घरात एक कपाट होतं, त्याला आरसा होता. आणि ती म्हटली मी ज्यांना पसंत झाले ते कसे दिसतात. कशात. तुम्हाला कळलाय का दृष्टांत. ते आरशात नाही. काय म्हणतो मी, ते आरशात नाही. पण ही त्याच्यात पाहत होती त्याला. असे दिसते तसे दिसतेत असे. 11 वाजेपर्यंत आरच्या पुढंच होती. 11:15ला आरशालाच पुसू लागली. पिट्टू. हा पिट्टू आहे. पुढचं ऐका. मला सिद्धांत काय सांगायचं. मी एवढं जे तुम्हाला सांगितलंय ना त्याचं मला कारण पण सांगावं लागेल ना. हे सगळं झालं आणि ती झोपली. झोपेमध्ये स्वप्न पडलं, हात उचलला आणि कानाला लावला आणि मोबाईल म्हणून बोलत होती कोणाला. आणि झोपेतच तो हात खाली पडला, मोबाईल पडला म्हणून मोठ्यानं आयो.
आईने विचारलं काय झालं, म्हणले मोबाईल पडला. कोणी दिला होता? त्यांनी. म्हातारी म्हणली अजून नंबरच नाही तर दिला कुठून? झोप गपचिप म्हणले. माझा दृष्टांत संपला. आता सिद्धांत काय? सिद्धांत असा आहे, हिनं ज्याला पाहिलं त्यानं फक्त पसंत आहे एवढंच सांगितलं. त्याचा स्वभाव माहीत नाही, त्याचं वागणं माहीत नाही, त्याचं बोलणं माहीत नाही, तो काय खातो माहीत नाही, काय पितो माहीत नाही, किती जणीला फसवलं माहीत नाही. फक्त पसंत एवढं कळलं. तर संध्याकाळी स्वप्न त्याचं पडलं. आम्ही आयुष्यभर देवाला पाहतो तरी कधी स्वप्नात येत नाही. दोष कोणाचा? कोणाचा दोष आहे? म्हणून तर म्हणावं लागेल, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्ने पांडुरंग. अरे तुकोबाराच्या जागृतीतही तोच आहे, स्वप्नावस्थेत वय. म्हणून तर ते म्हटले झोपच लागत नाही तर स्वप्न काढण्याचं काही कारण नाही. मग गोविंद गोविंद म्हणा लागली छंद. मग गोविंद ते काय वर्णन केलंय? दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. अहो रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे. अजून एक प्रमाण सांगतो, आत हारी बाहेर हरे, आत हरी बाहेर हरे, आत हरी बाहेर हरे, आत हरी बाहेर हरे. हरिने घरे मोडले, हरिने घरी मोजिले, आत राधिका घातनाची आता हरी बाहेर हरी. हरीने घरी कोंडले. आताही तोच आहे आणि बाहेरही तोच आहे. आता पुढचं उत्तर आहे का? ज्याच्या आताही तोच आहे आणि बाहेरही तोच आहे, त्याचं चालतानाही तोच आहे आणि बोलतानाही, खाताना तोच आहे, पाहताना तोच आहे, झोपताना तोच आहे. तिचं वर्णन आहे आता हरी बाहेर हरी. आता ऐका, आताही तोच कोणाच्या? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासु, हे नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव, हे 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 नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासु. अरे बाबा, चालताना तोच आहे, बोलताना तोच आहे, पाहताना तोच आहे, एवढं कशाला? याच्याकरता रूपक केलेले बघा. रूपक असं केलं, पूर्वीच्या काळातली सासूर वासिन गवळण. आता ही सासूर वासिन गवळण सासूच्या समोर नतमस्तक झालेली आहे. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एके स्वतंत्र. सासूनं सांगितलं, ऐकलं का? म्हणले आत्या काय? पूर्वीच्या काळामध्ये सासूनं हाक मारल्यावर सून सासूला आत्या म्हणायची. पूर्वीचा काळ आहे. आणि ऐका, पूर्वीच्या काळात आत्या म्हणलेलंच पटत होतं. आता सगळ्या जणी आई म्हणतात. काय म्हणतात? आई. कोणाला पटतं का तुम्हाला माझं बोललेलं? जेवढ्या आई म्हणतात तेवढ्या राबून जास्त घेतात असं माझं मत आहे. आणि त्याच्यात पुढं सांगू का, ह्या सुनानं जिला आई म्हणायचं तिला मुलगी नसावं, म्हातारी मिलीच भांडी घासून आमची. अरे सासू सासूच आहे, आत्या आत्याच आहे. वेगळे पण वाटू देऊ नका. ठीक आहे, तुम्ही प्रेमानं म्हणता, आवडीनं म्हणता, तुम्हाला तुमच्या आईला आई म्हणायची सवय. मला वाटत नाही इतक्या मनातून म्हणत असेल, पण आता कीर्तनात म्हणतो मी तेवढं आपलं. चला. पण ते पूर्वीचा काळ आहे. हाक मारली, आत्या. म्हणले काय? अगं ऐकलं का? म्हणले काय? अगं दूध काढण्याकरता जाणं. हातामध्ये चरी घेतली, भजन सुरू केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ ना. आता ऐका, मनातही तोच आहे, ध्यानातही तोच आहे, आणि दूध काढण्याकरता चरी घेतली, निघाली.
जशी निघाली तसं सासून हाक मारली. म्हणले तुला कळतंय का काय? म्हणले काय? अगं दूध काढण्याकरता चरी नसते, चरी तर दुधाकरता लागते, पण दुधाकरता कोण लागतं? गाईचं वासरू. भया विसरले, वासराकडे गेली आणि वासरू सोडलं. एका हातात वासरून एका हातात चरी आणि विचारलं आता येऊ का? म्हणले हो, आणि निघाली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. वासरू पाहिलं सासून म्हणले ए, म्हणले काय येडी झाली का काय? हे वासरू कोणाचं आहे? त्या गाईचंच आहे. अगं गाईचंच आहे, पण आटलेल्या गाईचं आहे. भया आता हे आटलेल्या गाईचं वासरू का कळालं नाही तिला? त्याचं उत्तर आहे आताही तोच आहे आणि बाहेरही. तिने ते वासरू सोडलं आणि ते पाणवलेली गाय होती तिचं वासरू घेतलं. एका हातात ते वासरू एका हातात निघाली. भजन करीत करीत गाईच्या गोठ्यात गेली. वासरू गाईला सोडून दिलं. आता वासरू गाईला सोडल्याने दूध काढावं का नाही? चरी बाजूला ठेवली भजन करीत बसली. श्रीकृष्ण गोविंद हरे म्हणून. तोपर्यंत वासरानं गाई सगळं दूध पिऊन घेतलं आणि मस्त झोपलं तिच्या खाली. कोण? थोड्या वेळाने हिच्या लक्षात आलं, म्हशीच्या गोठ्यात गेली. म्हशीच्या गोठ्यात पाहिलं तिथंही कोणी नाही. मनातही तोचन, ध्यानातही, चालताना तोचन, सगळीकडे त्याला गोविंद दिसू लागल्यावर काय राहिलं? अहो दूध काढता काढता म्हशीचा गोठा संपला आणि बैलाच्या गोठ्यात गेली. आता बैलाच्या गोठ्यात गेल्यावर कुठं दूध काढीत असते? पण भक्तीमध्ये ताकद आहे, बैल दूध देतो. ही बैलाच्या जवळ गेली, काशीवर थाप टाकला आणि भगवंताचं नामचिंतन करताना काशेत हात घातल्यावर बैलाला स्तन तयार झाले आणि दूध काढू लागली. भर 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 भर. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. आणि ऐका, दूध काढता काढता चरी भरली, दूध वाहून चाललं. जरीला दूधच काढायचं होतं तर चरी भरल्यावर थांबायला पाहिजे का नाही? पण 11:15 झाले. सासून पाहिले बाया सकाळपासून गेली, अजून काय न कुठं गेली? असं गाईनं लात मारली का काय? दुधाचं सांडलं का काय? बघा एकुलती एकच सून आहे. तिला पाहण्याकरता सासू आली. गाईच्या गोठ्यात दिसाना. म्हणले बघा म्हशीच्या गोठ्यात. म्हशीच्या गोठ्यात पाहिलं तिथं दिसाना. म्हणले आता कुठं गेली असेल? म्हणले चारा टाकायला गेली असेल. कुठं? बैलाला. आणि एखाद्या बैलानं जर शिंग मारलं तर सुनबाई पडली असेल. म्हणून पाहायला म्हातारी जसं बैलाच्या गोठ्यात गेली तसं समोरच्या बैलाखाली दूध काढताना दिसली. सासून पाहिलं आपल्यात बदल झालाय का काय, का गोठा दुसऱ्याचा आहे? कारण दूध कोणाचं गाडी दुधी तुम्हाला कळतंय का? हवी बैलाच्या जवळ गेली. बरं सासूलाही सुधारला. सासूनं काय केलं? असं खाली वाकून भया पुढं पाहिलं तर पुढं त्याच्या नाकात येसन आणि मागं पाहिलं तर सासूला असं वाटलं आपल्या चष्म्याचा नंबर वाढला का काय? चष्माच वर केला. काय केलं? इथं चष्मा लावायची सवय नाही, इथं लावी ते येड्यावानी. कुठं लावला तर काय चष्मा डोळ्याला? पायाला बांधायचा ना तो. मग आता झाला असं ते चष्मा. तिनं पाहिलं बोलली बरं ठीक आहे, हे बैल दूध देत आहे असं म्हणावं तर ही गाय आहे आणि गोठा कोणाचा आहे? ती म्हणली यदा करायची एखादी गाय चुकून हुकून इथं आली असेल. कुठं? इथं. एखादी गाय चुकून हुकून इथं. अहंकाराच्या गाय आल्या पाहिजेत नाही तर या. अहो सासूला अहंकार आहे ना. मग आता झालं आता काय करावं या? पलीकडं पाहिलं तिकडं बी बैल आणि इकडं पाहिलं की इकडं बैल. मग दोहीकडं बैल आणि इथं धारा दिसतात. सासू म्हणले जाऊ द्या, कोणाचं का दूध काढीना, पण वाहून जाऊ द्याल्यापेक्षा पांढरं निघलंय आपण काढून पाहू. सासूबाई घरी गेल्या, घरून एक चरी आणली. सुनबाई धारा काढीतच होती. सासूबाई तिकडनं बसल्या आणि बैलाच्या काशीत हात घातला. जसा हात घातला तसं बैलानं रपकन लात मारली. धपकन पडली सासू. 32च्या 32 गेली, काहीच राहिली. सुनबाईने विचारलं आत्या काय झालं? तुला टी शर्ट नाही का? आत्या तुम्हाला दिशाना वाटतं. म्हणले काय झालं? म्हणले काय नाही, बैलांना लात मारली. सुनबाईने विचारलं आत्या बैलांना लात मारायला तिथं कशाला गेल्या? म्हणले दूध काढायला. बैलाच? अहो आत्या तुम्हाला बैलन गाय कळाला? ती म्हणली पण तू इथंच होती. आत्या डोळ्यात फरक आहे, चेक करून घ्या नंबर. ते बघा तिथं मी आहे. देवाला काय करता येत नाही. गाय वासरून चरी तिथं. मग सासू म्हणली इथं. सून मनात म्हणली दोईकडं मीच आहे. आंबा मातेच्या मंदिरात आणि गावातल्या चौकात मीच होती. मग आता काय करायचं? म्हणले काय नाही. ते दात पडे तोंडाला पड तशी दिंडी घरी. घरी आल्यावर सुनबाईला सांगितलं चहा कर, पण पिता बी येईना ना. दात पडलं वेगळं आणि पाडलं वेगळं. काही दात खुलले, ते लात हल्ली होती ना त्याची आग होऊ लागली. आता काय करावं? सुनबाईनं त्यांना झोपी घातलं आणि तेवढ्यात हिचा मुलगा आला, म्हणजे हिचा नवरा. कोणाचा?
त्याने विचारलं आईला काय झालं, आई बोलत नाही. म्हणले तुमच्या आईला काय झालं हे जर तुम्हाला सांगितलं तर कधी पटणार नाही, शेवटी आम्ही लोकांचं धन आहे, तुम्हाला कधी पटायचं हो. तुमच्या माईला बैलन गाय कळा ना, आता काय बोलावं. ते म्हणला बैलन गाय काय झालं. म्हणले मी गाईचं दूध काढीत होते ना, हा त्या बैलाचं दूध काढीत बसल्या. त्यानं आईला विचारलं आई काय झालं. म्हणजे तुझ्या बायकोला विचार. बायकोला विचार. ती म्हणली मी सांगितलं ना तुम्हाला. नाही आई तू सांग ना काय झालं. काय नाही म्हणले ही बैलाचं दूध काढी. म्हणलेच होते तुम्हाला, आत्या तसंच म्हणणार आहे. अहो आत्या मी बैलाचं नाही गाईचं काढते, तुम्ही बैलाचं दूध काढलं म्हणून त्यानं लात मारली. आत्यानं हात जोडले सुनाला आणि विचारलं तुला काय झालं. पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख. दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख. काय झालं. पाहता श्रीमुख गोविंदाचे. मी त्या परमात्म्याला पाहिलं. आता कोणाला पाहिलं. पाहिला आनंदाचा आनंद तेने वेधिले मन. पाहिला आनंदाचा आनंद देखिला देखिला माय देवाचा देव. सावळा देखिला नंदाचा सावळा देखिला नंदाचा सावळा देखिला नंदाचा सावळा देखिला आनंदाचा पूर आला. तेने आनंदाचा पूर आला. तेने आनंदाचा पूर आला. सावळा देखिला आनंदाचा सावळा देखी गेला नंदाचा सावळा देखील आनंदाचा तेणे आनंदाचा पुराला. काळी घोंगडी हातामध्ये काठी. आता कसं आहे म्हटलं की अजून मागं जातो. नवथा काळा गोरा खुजाना टेंगणा स्वरूप सुंदर आणि देखणा. ठाईचाचे काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा चाळा लावी लागे माये. हे वर्णन करताना सावळा देखिला पाहिला आनंदाचा तेने आनंद. अजून एक वर्णन करतो. देखे देखे गे जे सोदामाय देखे देखे गे जे सोदामाय देखे 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 दोरामाय. तार छोरियाना मुझे गाली देवते. तार छोरियाना मुझे गाली देवते. देखे देखे गे जे सोदामाय अरे के देखे गे जे सोदामाय. देखे देखे रे लोलाबाई देखे देखे रे लोलाबाई. अरे देखे अब हीरो दे बोलो. देखे बाबाई देखे बोलो. ही गवळण बंजारी भाषेतली आहे. आपल्याकडे आहे थोडं थोडं. मी कोणा कवितेतलं बिवितलं नाही सांगणार, मी गाथ्यातलंच सांगणार. आणि आपल्याकडे आहे ना. देखे देखे गे जे शोधा माझ तार छोरियान मुझे गाली देवचे. अरे देखे देखे गे जे शोधा अरे देखे अब हीरो दे बरो. इथे तांडा असेल ना तांडा, त्याला इकडे आपल्याकडे लमानी म्हणतात, ती बंजारी भाषेतली गवळण आहे. मग आता मी म्हणतो नुसतं पाहिल्याबरोबर देखे देखे ग जसोदा मायची तार छोरी आन मुझे गाली देऊची. तार छोरी आन म्हणजे तुझ्या पोरानं मला शिवी दिली. आता कोणी कोणाकडे पाहिल्यावर लगेच शिव्या देतं का? लगेच शिव्या देत? शिव्या नाही, पाहिलं तरी लाद घाली देत. आता
हे कीर्तनात सांगतो, तुम्ही तसं काय करू नका. देखे देखे गे जसोदा मायची तार छोरियान मुझे गाली देव. बरं म्हटले, तुझ्याकडं नुसतं पाहिलं आणि त्यानं शिव्या दिल्या असं म्हटल्याबरोबर तू किती सुंदर आहे. राजसकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा, काय वर्णन केलं महाराज. आवडी हे रूप गोजरीचं गुण पाहता लुचून. पण परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर विसरल्या. पण नामदेवरायानं म्हटलं, ज्याला पाहिलं तो होता कसा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्याचं वर्णन. रंगनी रागात गुल गुला बोलत, रंगनी रागात गुला गुला बोलते, रंगनी रागात गुला बोलता, रंगनी रागात गुलगुला बोलता, रंगनी रागात गुला गुला बोलते, रंगनी रागात गुला गुला बोलते, रंगनी रागात गुलगुला बोलत, रंगनी रागात गुलगुला बोलत. असुर रुळात चरणातळी, असुर रुळात चरणातळी, रंगनी रागत गुलगुला बोलते, रंगनी रागत गुलगुला बोलते. गुलगुला रंगनी रागत गुलगुला रंगणी रांगत गुलगुला बोलत. परमात्मा रांगू लागले, रांगता रांगता बोलू लागले. रांगणं आणि बोलणं देवाला जमतं. रांगणाऱ्या पोराला बोलता येत नाही आणि बोलायला लागल्यावर पोरं रांगत नाही. आणि इथं उलट आहे, रंगणी रांगत गोलगोला बोलत, रांगतही होते बोलतही होते. आता मी असं कधी कधी विनोदानं म्हणत असतो, रांगणं ही क्रिया पुरुष मंडळीला जास्त माहीत नसेल, पण महिला मंडळाला परफेक्ट माहीत असतं. त्याचं कारण काय, लेकरं लहानचे मोठे तुम्ही करता, त्यामुळे पोरं रांगायला लागतात. ते कितव्या महिन्यात रांगतात हे पुरुषांना माहीत नसतं, तुम्हाला माहीत असतं. कितव्या महिन्यात? 12व्या. ए नारळ आनंद मला वाटा लावा. आणा आणा आणा. 7व्या 8व्या परफेक्ट. 5व्या घोटाळा जे भाऊ. आता मी सांगतो कारण पोरं मला झालीत ना. तुम्हाला लेकरं कोणत्या महिन्यात रांगत ते माहीत नाही. कसे रांगतीन कसे अरे त्या रांगण्याकरता अंगण पाहिजे, तेव्हा कळतं कोणत्या महिन्यात रांगत. त्याच्या चपला त्याच्या दारात आणि त्याच्यावरूनच भांडणं येत. आता पोरं का रांगत बाहेर यायची. अहो तो पूर्वीचा काळ होता. कधी रांगतात नीट ऐका, तुम्हाला तिथपर्यंत नेतो. एखाद्या मुलाला जर कॉपी करून उत्तर द्यायचं असेल तर त्याला 2-3 प्रश्न द्यावे लागतात. तसे तुम्हाला 2 प्रश्न देतो. पहिला प्रश्न असा आहे, भगवान कृष्ण परमात्मा कंसानं वसुदेव देवकीला घेऊन निघाला, त्यावेळेला आकाशवाणी झाली होती. आणि काय झाली होती, हिच्या पोटी 8व्या जन्माला येणारं तुला काय करणार आहे, मारणार आहे. हे कोणाला सांगितलं? कंसाला. कंसाला सांगितल्यावर त्यानं यांना बंदीशाळेत टाकलं. मग आता 8व्या जन्माला आल्यावर मारणार आहे म्हणजे यांना 8 लेकर होईपर्यंत कुठं ठेवावं लागणार आहे? बंदीशाळेत. तिथपर्यंत ठीक आहे, पण 7वा गर्भयोग माया आणि 8वा कृष्ण जन्माला आलेलं संपलं. मग रांगायला कोणत्या महिन्यात लागलं? माय 8व्या. जमलं. आता तुम्ही एक काम करा, सगळ्या जणी 100 रुपये जमा करा आणि मला द्या. मी उत्तर देतो आणि जाताना पावती फाडतो त्या पैशाची. इथं मला एक कळत नाही, तुम्हाला उत्तर सांगून येईना. तुम्ही तर लय बोला. आता 7वा गर्भयोग माया आणि 8वा कृष्ण म्हणजे रांग तर
एखाद्याला राग आला ती म्हणेन तुला काय आला आळण देऊन मग सांग की तू. मीच सांगतो कोणत्या महिन्यात रांगतं नीट ऐका. 6 महिने 27 दिवस 7वा महिना संपायच्या आत पोरगं रांगायला लागतं. कारण योग माया निर्माण करायला 3 दिवस लागले होते. असं सहज होत नसतंय. भारतात मी म्हणतो 7व्या महिन्यात रांगतं पोरगं. पण कोणतं रांगतं ते पण नीट ऐका. जे बाळ आईच्या उदरात पूर्ण महिने घेतं 9 महिने 9 दिवस घेतं तेच लेकरू 6 महिने 27 दिवसानं रांगायला लागतं. आणि जे 8व्या महिन्यात बाहेर येतं त्याच्याबद्दल मला विचारू नका. कुठेही त्याचा पुरावा मला सापडलेला नाही. पण जो शास्त्रातला तो सांगितलं. भागवतात त्याचं वर्णन आहे. बरं मग हे रांगायला आलं. मग आल्या आल्या रांगताना पहिल्यांदा हात टेकीते का गुडगा? आता तर डीपीओच आकडा टाकलाय तुम्ही. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत हाताच्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत. मस्त मना वाटतं पण घड्याळ गेलं ना पळून. तळवे तळहात टेकेत डाव्या गुडघ्यानं रांगत परमात्मा रांगायला लागले आणि पहिल्यांदा देवानं हात टेकले. आता मी असं विचारतो रांगताना देवानं हात टेकले पण जेव्हा पोरग पालथं पडतं तेव्हा ते या कुशीवरची या कुशीवर होतं. कितव्या महिन्यात? तुम्हाला काल्याचं कीर्तन आणि काल्याचा महाराज आठवणार वर्षभर. कितव्या? 7व्या 8व्या? हा हे उत्तर बरोबर आहे. टाळ्या वाजवा. 3:30 ते 3:45 चौथा महिना संपायच्या आत पोरग या कुशीवरची या कुशीवर होतं. आता त्यालाही 2 शास्त्र आहे. मुलगी जर असेल तर ती सुरुवातीला डाव्या कुशीवर होती का उजव्या? कोणी कीर्तन करायला तुम्ही आमच्या अभ्यास करा मग करा. ऐका मुलगी जर असेल तर ती सुरुवातीला डाव्या कुशीवर होते आणि मुलगा असेल तर उजव्या कुशीवर. तुम्हाला एवढं कसं कळा ना? डावं उजवं अंग भगवान शंकरानं पार्वती करता 2 अंग निर्माण केले. डावं अंग पार्वतीचं उजवं अंग स्वतःचं का हे मी सांगू काय तुम्ही? बरं जाऊ द्या त्याच्यातही तुम्ही थोड्याशा 50% पास झाल्या. आता मला असं म्हणायचं जेव्हा बाळ असं पालथं पडतं हात टेकतं आणि असं रांगायला लागतं तेव्हा मुलगी जेव्हा रांगायला सुरुवात करते तेव्हा पहिल्यांदा पुढं सरकते का माग? घोटाळा आहे का नाही? ऐका मुलगी जेव्हा रांगायला लागते तेव्हा ती 2 कुळाचा उद्धार करते. ज्या कुळात येते आणि ज्या कुळात जाते त्याही कुळाला पुढे नेते. बापाच्या कुळातून ही कोणाच्या कुळात गेली? त्याला काय म्हणते? सासऱ्याचं ना, बरोबर ना? त्या कुळात गेली. मग ही ज्या कुळात जाते त्या कुळाला सुद्धा काय करते? पुढं. मग आपल्या इथं जेव्हा ती बाळ असताना पालथं पडते तेव्हा कधीच पुढं सरकत नाही. ती पहिल्यांदा माग सरकते नंतर पुढे सरकते. याला 2 कारण आहेत. आता मुलगा असल्यावर पालथा पडल्यावर तो पुढं सरकतो का माग? मग मुलीचं कळलं आम्हाला. मुलगा पालथं पडल्यावर कधीही माग सरकत नाही. पळड्या फर 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 पुढं सरकत. कारण त्याला बापाचा झेंडा पोलीस चौकीला लावायचा असतो. कारण ते अवताराला आलं तेव्हाच पोलीस चौकीत होत. तुम्हाला कळलंय का नाही माझं बोललेलं आहे? मग आता हे पालथं पडल्यानंतर जे हात टेकले ते का टेकले?
त्याला पण कारण आहे. ही धरणी माता भगवंताची आई देवाकडे गेली आणि देवाला सांगितलं, सोसवेनं बहार मजा आता, यज्ञ मोडले, कीर्तन बंद पडले, काय करू? भगवंतानं सांगितलं, देवाला सांगितलं, रे सांगितलं, बाळा काळजी करू नको, मी येतो. भगवान परमात्मा आले आणि आल्यावर आपल्या आईच्या चरणावर दोन्ही हात ठेवून आईला नमस्कार केला. हे हात ठेवण्यातलं कारण, तळवी तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यान, मग रंगणी रांगत गुलगुला बोलत परमात्मा रांगू लागली. रांगता रांगता बाहेर आले, गवळणी पाण्याला निघाल्या आणि निघाल्यानंतर यशोदेच्या दारात आल्या आणि यशोदेकडे पाहून सांगू लागल्या, काय? गोविंदो घ्या कोणी दामोदरो घ्या गे, तव तव हसदे मथुरे जागे. मथुरेतल्या 45 नंबरची गवळण होते, 45 नाही 48 65 नंबरची गवळण होती. 65 म्हणजे वयानं. मग 65 नंबरच्या गवळणीने विचारलं, अगं काय करालीस? म्हणले दूध घेऊन निघाली. मग हे गोविंदन दामोदर काय? गोविंदो घ्या कोणी दामोदर, कोणामुळे झालं असं म्हटल्यावर नामदेवानं वर्णन केलं. नामामणी हाती लोणी हाचा गोळा, गवळणी त्या तोंडा बुलविल्या. लोणी पाहिलं, सगळ्या गवळणीनं मागितलं. भगवंतानं सांगितलं, मी देणार आहे, पण थोडं भजन करावं लागणार आहे. विठोबा रखुमाई जय विठोबा, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय जय, 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 हरी 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 जय, हरी जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी जय 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 विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय विठोबा रखुमाई, वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अंबिका माता की, सद्गुरुदेव महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की जय. रखुमाई, रखुमाई, होमा, होमा. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. रंगणे रांगत गुलगुला बोलत, असुर रुळत चरणातळी. आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की देवाचं चरित्र आपल्याला पाहायचं असतं. पण देवाचं चरित्र पाहण्याकरता आपल्याला काला करायचा असतो. काला म्हणजे नेमका कोणता हो? काल्याचे 3 अर्थ केले. 2 पदार्थाचे एकीकरण केल्या जातं, त्याला काला म्हणतात. एक दही आणि लाही. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साजणे. 3रा काल्याचा अर्थ केला जीव ब्रह्म ऐक्य होणं. जीव ब्रह्म ऐक्य होणं या स्थितीला जीवाला पोचायचं आहे, पण त्याकरता चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळ, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, देवे गोकुळ. हा चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. हा चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते
उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा. त्याचं कारण कृष्णाचं चरित्र उच्चारणीय आणि रामाचं चरित्र आचरणीय. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालकनंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कुडी. पृथ्वी जेणे तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. 16 सहस्र नारी बाबा ब्रह्मचारी तुका म्हणे नटधारी भोग भोगवणे ब्रह्मचारी. हे देवाला जमू शकतं म्हणून वर्णन केलं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळात जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा, आचरणात आणायचं नाही. पण कंसाला बातमी कळाली, मला मारणारा जन्माला कोण जातो मारण्याकरता. पहिल्यांदा जानवं घातलो, पंचांग हातात घेतलो, ज्योतिष निघाली भविष्य पाहण्याकरता. आणि देवाच्या दारात आले, यशोदेच्या पुढे उभं राहतात आणि सांगतात भविष्य पाहणार. आता हे भविष्य पाहणार जे होते ते ब्राह्मण नव्हते, पण ब्राह्मणाचा वेश धारण केलेले होते. यशोदेनं पाहिलं, म्हणले काका या. बसायला दिलं, पोथीला पाठ दिला, उदबत्याचा घमघमाट, गावरान तुपातला शिरा तयार करायला सुरुवात केली, प्रसाद. आणि म्हणले हे माझं बाळ आहे, सांगा रे याची पत्रिका. काकानं अशी पत्रिका तयार केली आणि सांगितलं, अरे रे 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 रे, या मुलाला ठेवू नको आत्ता. हा मुलगा जर राहिला तर सगळ्या कुळाला नायनाट करेल. आत्ताच्या आत्ता खड्डं खंदायचं, मुलाला पुरून टाकायचं. यशोदाबाईने सांगितलं, काका असं काही सांगू नका. काल गर्गाचार्याने पत्रिका तयार करून दिली, बघा बरं जरा. पत्रिका पाहिल्यावर ह्यानं सांगितलं, गर्गो तो चुकला गणिताशी. हा शब्द ऐकल्यावर देवाला राग आला. माझ्याबद्दल बोलतो तोपर्यंत खरं आहे, पण माझे भक्त चुकले असं जर तू म्हणत असेल तर तुला ठेवत नाही. म्हटले आता विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. पाठीचा जो पाठ होता टेकायला दिला, त्याला आज्ञा दिली तुम्ही पुण्याला पोहोचा. तिकडनं 5व्या गेरनं निघाला बामण काकाच्या पाठीत. आणि पाठ पडल्यावर काका पळू लागली. जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले टिंब टिंब. धोतर गळाले टिंब टिंब म्हणजे धोतर डोक्याला नसतं, तिथं उल्लेख आहे धोतर गळाले ढुंगणाचे. ते धोतर पळालं आणि काहीच राहिलं नाही. हे गेले देवाकडे, आपले कंसाकडे. कंसाने विचारलं काय झालं. म्हणले काय नाही, पहिलं गुंडाळायला द्या मग पुढचं सांगू. म्हणले झालं काय. काय नाही, नुसतं म्हटले गर्गो तो चुकला गणिताशी. म्हणले तुम्ही तिथं गेलते कसे. म्हणले पत्रिका पाहायला. मी सगळ्यांची माफी मागून बोलतो आणि चॅनलच्या समोर बोलतो, इथे कोणाच्याच पत्रिका खऱ्या नाहीत. चॅनलवाले तर आपलेच आहे. हाय मला त्याला कोणाच्याच पत्रिका खऱ्या नाही तिथं. आता मी बोललो तर तुम्हाला राग येईल, कोणी असेल तर त्यांची माफी मागतो. पत्रिका का खऱ्या नाही त्याचं कारण सांगतो. कोणत्याच माणसाची कोणत्याच बाळाची जन्मवेळ खरी नाही. ह्या सगळ्या पत्रिका उत्पत्तीच्या आहेत, जन्माला आल्या नंतरच्या आहेत. खरी जन्माची वेळ ब्रह्मदेव सोडून कोणालाच माहीत नाही. आईच्या उदरामध्ये विज्ञानाच्या भाषेत अंडाणू आणि शुक्राणू याचा समन्वय ज्याच्यात येतो त्याला व्हिलिपिथिन ट्यूब म्हणतात. तिथे तो शुक्राणू जातो आणि अंडाणू फुटतं आणि त्याचं बीजाणूत रूपांतर होतं. ही बीजाणूत रूपांतरित होणारी वेळ ब्रह्मदेव सोडून कोणालाच माहीत नाही. मग आपल्याकडे पत्रिका कधीची आहे. आपण सिजर करायला तिला नेतो, ठरूनच असतंय सगळं, उद्या सकाळी सिजर होणार आहे. गोविंद परवा येणार आहे पण आदल्या दिवशी आणते त्या बाहेर त्याला. अरे खरंय, हे डॉक्टर लोकांचे काम अवघड आहे महाराज. आणि तिथं नेलं की मग ते भुलीचे डॉक्टर 9:30ला येतात. 9:30ला भूल दिली की 9:45ला बाळ बाहेर येतं. आणि 9:45ला बाळ बाहेर आले की माय बेशुद्ध राहते. 10:30 9:45पर्यंत ती कशी तरी शुद्धीवर येते न येते मला माहीत नाही. नंतर मग ते काय टाकी आमकं तमकं सगळं झालं की मॅडम आंघोळ करतात, नंतर त्या जेवण करतात आणि संध्याकाळी झोपतात. आणि सकाळी तिथं येतात कुठं खाली हॉस्पिटलला. आणि मग कागद हातात घेताना सकाळचा 7:15चा टायमिंग लिहितात. हे आलं कधी कधी रात्री 9:45ला. आणि टायमिंग कवाचा टाकला सकाळचा. मधला टायमिंग का माझ्या बापान पाहायचा का आता. अहो इथं 10-5 तासाचा गोळ आहे कुठं इथं. आणि आतमधला गोळ कोणी दुरुस्त करायचा. खरं बाळ जन्माला येतं ते आईच्या उदरात. आणि आईच्या उदरातली वेळ ब्रह्मदेव सोडून कोणाला कळत नाही. तुम्ही डॉक्टरकडे जा आणि सोनोग्राफी करा, ते म्हणतं हे 4 हप्त्यानंतर अमुक अमुक तारीख आहे पुन्हा या. आणि 2 सोनोग्राफी झाल्यावर मग सांगतात 21 जानेवारीला गोविंदराव जन्माला येणार. ते 10लाच येतं. तुमच्या हातात नाही ते. म्हणजे आपल्याकडे जी वेळ आहे गर्भातली ती माहीत नाही ना कोणाला. बीजाणूत रूपांतरित होणारी वेळ कोणाला माहिती आहे. म्हणजे हे 9 महिने 9 दिवसाचं भविष्य कोणी लिहायचं. म्हणून तर संतांचं प्रमाण आहे,
आयुष्य भविष्य रेषा नाही कुणाचे हाती आणि ज्याची त्याची कर्मगती तोची जाणे. आपलं कोणाच्याच हातात नाही आणि कोणाला हात दाखवू नका. तुम्हा माय मावल्याला भलता उल्हास आहे. कुठे गेले की बाबा पाहणं, काय बाबा पाहणं, तू नीट राय जरा. आणि काय बाबा पाहिजे, बाबाच कळलं नाही, गेला ज्यालाच बाबा. पागल माणसं आहेत. अरे गेला का नाही सांगा बरं तुम्ही आता. मग त्याला जर ते पोपट सांगत बघा भविष्य पोपट. माझा एक अनुभव सांगतो. किशोर महाराज, देवा शपथ हा, खोटं नाही. मी आहे ना कीर्तनाला बसने फिरायचो आणि साताऱ्याला कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाने येताना काय झालं, गाडी रात्रीची माझी हुकली आणि मी स्टँडवर झोपलो. मला कीर्तनाचं मिळालेलं पाकिट होतं आणि माझी बॅग होती. अहो रात्री झोप लागली, दमलेलं होतं, ते चोरून नेलं सगळं, काहीच राहिलं नाही माझ्याजवळ. माझ्याकडे फक्त उपरणं राहिलं आणि कीर्तनाची डायरी होती ती राहिली. मी म्हणलं आता पुण्याला जायचं कसं बा. मी काय केलं, सकाळी सकाळी उठलो, उपरणं टाकलं, ती डायरी पुढे ठेवली. भविष्य पाहणार, भविष्य कोणाला पैसे मागू आता तिथे. पांढरे शुभ्र कपडे म्हणल्यावर कोणीतरी येईल. तेवढ्यात एक नवीन जोडपं लग्न झालेलं महाबळेश्वरला चाललं होतं. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहिती आहे नवीन जोडपं, त्याच्या हातावरती रांगोळ्या काढलेल्या होत्या. काय ते असतं ना, ते काय काढलेली होती डोक्यात नाही माझ्या, ती मेहंदी काढली होती. आणि ते बसले आणि बसल्याबरोबर मग मी म्हटलं द्या हात इकडं. त्याचा हात हातात घेतला आणि असा पाहिला. पहिलं 2 मिनटं तर बोललोच नाही मी त्याला. तुमचं असं आहे, तुम्ही खूप लोकांना सहकार्य केलं पण तुम्हाला कोणीच सहकार्य केलेलं नाही. तुम्ही खूप लोकांना मदत केली पण तुम्हाला कोणी मदत केली नाही. तुम्ही प्रत्येकाच्या संकटात धावून गेला, तुमच्यासाठी कोणीच नाही. पण आज ध्यानात ठेवा, तुम्हाला जी बायको मिळाली ती लक्ष्मी आहे. तिच्यापासून काही लपू नका. तीच तुमच्या जीवनाचं खरं सर्वस्व असेल. तिच्याशिवाय तुमच्या जीवनाला किंमत नाही. ती म्हणली बाया काय ज्योतिषी चांगला आहे, पटकन परसमध्ये हात घातला आणि 50 दिले, गोईंचं काम झालं, जा म्हणलं तुम्ही तुमचा. हो ते द्यायचे गेले, मी 50. भविष्य म्हणजे काय, मला भविष्य कळतं, सांगतो चला ऐका. ज्या पुरुषाचा उजवा पाय आणि डावा पाय, ऐकताय ना सगळे, उजवा पाय आणि डावा पाय, डाव्या पायाची आणि उजव्या पायाची करंगळी ज्या माणसाची शेजारच्या बोटावर अशी असेल, कशी अशी, ती माणसं आतल्या गाठीची असतात. पाय पाहिले आणि तुम्ही घरी गेल्यावर पाय महाराज म्हणले तेच करे, तुम्ही तसेच आहेत. आता तुमचं पण येतंय, मला यांचं सांगितलं, आता तुमचं सांगतो. ऐकता ना, तुमचं भविष्य असं आहे, ज्या स्त्रीचा उजवा आणि डावा, उजव्या आणि डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचं बोट जिचं सगळ्या बोटापेक्षा लांब असतं अर्धकांड, ती स्त्री एका घरात एका गावात कधीच राहत नाही. अरे पाय पाहू नका. आता मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या मनात चलबिचल झाली का नाही, झाली का नाही. आता ऐका, मी जे सांगितलं हे खोटं आहे. मी जे आता सांगितलं हे काय आहे, खोटं आहे. पण तुमच्या मनात यालाच भविष्य म्हणतात. त्यानं काय, त्यानं फसवून येत नाही. असेच भविष्य म्हणजे काय, तुकोबराचं प्रमाण आहे, वारकऱ्याने ते मान्य केलं पाहिजे. आयुष्य भविष्य रेषा नाही कुणाचे हाती आणि ज्याची त्याची कर्मगती तोची जाणे. अरे रामचंद्र प्रभूच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त वशिष्ठांनी काढला होता, पण दशरथ राजाचं दर्शन घेतल्यावर म्हणले तुझ्या आईला वचन दिलं, तो मुहूर्त संपला आणि रामाला वनाला जावं लागलं. हे रामचंद्र प्रभूच्या जीवनाचं आहे. आपल्या जीवनाची काय पत्रिका जुळणार आहे, काय जुळणार आहे महाराज, अजिबात नाही. म्हणून माझं मत आहे, कोणाला हात दाखवू नका. सुख दुःख प्रत्येकाकडे असतात, कमी अधिक प्रमाणाचं प्रत्येकाच्या वाट्याला असतं आणि प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी कमी अधिक चालू असतं. त्यामुळे एवढा त्याचा लोड घ्यायचा नाही. जे आपल्या प्रारब्धात आहे ते होणार आहे. मग हे भविष्य सांगण्याकरता गेलेले ब्राह्मण नव्हते, पण ब्राह्मणाच्या वैश्यात आहे ना. मग जानवी तुटली, पंचांग फाटली, धोतर गळाले,
बर कोण दात मारण्याकरता पुतना मावशी निघाल्या असताना मध्ये वीजभर मारण्याकरता आल्या. 99 बोर मारले, 100वा नंबर देवाचा लागला. यशोदेच्या दारात उभा राहिली. यशोदे सगळ्या गावाला कळलं तुला मला का सांगितलं नाही, तू कोण माझी म्हणले. अगं तुझ्या आत्याच्या मामाच्या लेकीच्या सौतीच्या ननंदेच्या जावाच्या मावस भावाच्या पुतणीच्या ननंदेच्या सौतीच्या बहिणीच्या मावस बहिणीची मी बहीण. एवढं नातं जवळच आहे. कुठे पोरग म्हणले आत्ताच नाव दू घातलं झोपलं. देव म्हणले आई असं बोनीच्या पारी गिरायक आलं, मी जर झोपी गेलो तर दुकान चालन का. देवानं रडायला सुरुवात केली. पुतना मावशी पाळण्याजवळ गेली. देवाला उचललं पाहिलं म्हणलं सुंदर दिसतंय. देव म्हणलं नाही उरक तुला 7 वाजता दुसऱ्या गावाला जायचंय. मांडीवर घेतलं देवाला आणि पदर आडवा लावला आणि पाजायला सुरुवात केली. देवाला पाजत असताना देवानं डोळे झाकून दूध पिलं का डोळे उघडं ठेवून. झाकून का झाकून दूध पिलं त्याचं कारण सांगतो. शास्त्रामध्ये 21 कारणं सांगितली देवानं का डोळे झाकले. त्यातलं पहिलं कारण असं आहे, हिनं आत्तापर्यंत बाळ मांडीवर घेऊन ज्यांना पाजलं त्यांना पहिल्या घोटात विष दिलं ते मेले. पण देवाला मांडीवर घेतल्यानंतर जेव्हा देवाला पाजायला सुरुवात केली तेव्हा देवाला पहिल्या घोटामध्ये तिला विष नाही आलं, पहिल्याच घोटात तिला पाना निर्माण झाला. आणि ज्या अर्थी पाहणा निर्माण झाला त्या अर्थी भगवान म्हणतात हिचं दूध प्यायचं म्हणजे ही माझी आई आहे. आणि आईचं दूध पिऊन आईला मारायचं हे देवाला बरं दिसत नाही, म्हणून देवानं डोळे झाकले आणि डोळे झाकून तिचा इतिहास शोधला. ही बळीराजाची मुलगी होती रत्नमाला. बळीराजाने यज्ञ केला, त्या यज्ञात बटुकेश अवतारात वामन आले. त्या वामनाकडे रत्नमालेनं पाहिलं आणि तिच्या मनात इच्छा निर्माण झाली, मला जर असा मुलगा झाला तर त्याला मी आनंदानं स्तनपान करेल. तीच रत्नमाला पुढे पुतना झाली. पुतना अतिकंटक मारली, पुतना संपली, भगवान मोठी झाली. एका गोपाळाला विचारलं तुम्हाला काय मिळतं का, म्हणले सगळं विकण्याकरता जातं. मग तुम्ही सगळे माझ्या मागे या. देवा तुझ्या मागे आल्यावर काय देणार, आधी देतो पोटभरी पुरे म्हणा आलो तो वरी. ते बोबड्या होता, ते जरा चॅप्टर होता. ते म्हणले ए तित्या म्हणले काय तू त्या माझं याद काय थात. देवानं सांगितलं तू माग ये तुला पोटभर देतो. नाही पण ताय देतील ताय. देवानं सांगितलं रे तुला देतो. तात्या देतो पुललं जातो पुलतात हाणतो तू. देव म्हणले तू फक्त माग ये. ते पेंद्या चॅप्टर होता. पेंद्या म्हणला बोबड्याला हे बोबड्या म्हणले काय, अरे म्हणला त्याच्या माग राहायचंय. ते बोबड्याला चॅप्टर तो ना त्या माग नाही आलाय तर आपल्याला काही काही बोबडे लयच बेकार असतात. माग काहीला माग चालायचं म्हणलं की लयच आग होती, त्याला पुढं पाहिजे असं. पण ध्यानात ठेवा देवाच्या पुढं गेला की कार्यक्रमच आहे त्याचा. आता हे देवाच्या पुढं निघालं नाही आणि सकाळी सांगितलं उद्या सकाळी 7 वाजता हजर राहा. ते बोबड्या म्हणला तिथण्या उद्या सकाळी 7 वाजता हजर राहा. तात्याला देवानं सांगितलं चोऱ्या करायला. चोऱ्या म्हणले बोबड्या म्हणले ए तोल्या तालायच्या आपल्याला नाही, तू पाहून दे. देव म्हणले बोबड्या म्हणला तिथण्या आम्हाला ताई येलं समजतो त्याला येलं समजतो तोल्या तालायच्या आणि तवा दुपाली आपल्या बापान त्याला त्या. देव म्हणले काय झालं बापापर्यंत का पोहोचला. आल म्हणला दुपालच्या पाल्यात थगल्या गवलनी दाग्याला त्या. देव म्हणला आम्ही चोर आहेत पण भुरटे नाहीत. काय म्हणले कारण आताचे चोर भुरटे आहेत. कोणाचं पेट्रोल चोर, कोणाची मोटरसायकल चोर, कोणाची म्हैस चोर, कोणाची गाय चोर. अहो तो राजधानी चोरीतला असा मजबूत माणूस दिवसा म्हणले चोऱ्या करायच्या. कधी उद्या 7 वाजता हजर. सगळे गोपाळ हजर झाले. गवळणी बाजाराला निघाल्या. माझ्याकडे वेळ नाही म्हणून सांगतो. बाजाराला निघालेल्या गवळणी आल्या, भगवंताला पाहिलं, डोक्यावरची माठ खाली ठेवली आणि देवाला खाण्याकरता दिलं. देवानं प्रत्येकीचं खाल्लं, भगवंतानं त्यांना खाऊ घातलं, त्यांनी भगवंताला खाऊ घातला. आनंद झाला. देवाला पाहिल्याचं सुख मावे ना, पण घरी जाताना तक्रार काहीतरी सांगावं लागल ना, कारण इकलेले पैसे काही मिळाले. सासून विचारलं तू बाजाराला गेलतीस अकोल्याला, म्हणले हो. किती रुपयाचं विकलं. आत्या इकायचं जाऊ द्या, वाचून आली हीच कृपा म्हणा. भया काय झालं. हा नवलेवाडीच्या कॉर्नरला त्या नंदबाबाचं पोर उभा होतं. मग त्यानं काय केलं, हा त्या ते पळत आलं आणि सगळं हिसकून घेतलं आणि आख खाल्लं. सासूनं सांगितलं तुला काही केलं नाही ना. आत्या मला काही केलं नाही. त्याने इनच खाऊ घातलं. तक्रार कोणाची गेली बघा बरं. दुसरी पळत गेली तिच्या घरी. सांगितलं आत्या काय खरं सांगू, तुम्हाला असं वाटत असेल मीच तक्रार करते. सकू मावशीच्या सुनाचे तर लय हाल केले. काय केलं. हा त्या तो नंदबाबाचा पोर पळत आला
आणि माझ्या गळ्यात हात टाकला. आणि गळ्यात हात टाकल्यावर तू हात नाही काढला का? आता या सगळ्या जणी उभ्या होत्या, कोणाच्या देखत काय बोलू, त्याला प्रमाण आहे. दुसरी आली धावोनी, येणे गे बाये काय केली करणी, मुखाशी चुंबन देवोनी, गळ्यामध्ये हात घालोनी, हागे बाई आम्हाशी पावेना, यशोदे बाळ तुझा ताना. काय केलं? गळ्यात हात घातला. गळ्यात हात घातला म्हणलं की यशोदेने सांगितलं, बाळ सगुण गुणाचे ताने गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसते गोजिरवाने गे, बाळ दिसते गोजिरवाने, बाळ दिसते गोजिरवाने रे, बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी, सांगता गाराने गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. सगळ्या जणी गारानं सांगू लागल्या. यशोदेच्या दारात आल्या. यशोदे कृष्णाला जागावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोविंदा उरकून घ्यावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे. ऐका ऐका, सगळ्या गवळणी गोळा झाल्या. एकेकीमध्ये चर्चा झाली. तेवढ्यात एक बचत गटाचे अध्यक्ष होते. इथल्या नाही बरं, तिकडची होती. ती म्हणली, कृष्णा याच्या त्याच्या घरी जातो, माझ्या घरी तुला दाखवते माझा कणका. देव म्हणली, ये ग कळीन बस ग पाटकोळी, कामच झाला आता. आलोच गावात. असे झोपले, कुलूप लावले, बाहेरनं हातनं कुलपा लावून मस्त क्वाट टाकला आणि झोपली. जिथं माठ ठेवला त्याच्याकडे पाहतीन, उशाला काठी घेतली. कोणा करता? चोरा करता. देव आहे महाराज, त्याला काय करता येते? त्यानं काही नाही, सूक्ष्म रूप धारण केलं, सगळ्या गोपाळाला खाण्याकरता दिलं. आणि जाता जाता तिची वेणी काढली, याची दाढीन दिली गाठ मारून गेली निघून. त्याला प्रमाण आहे. तिसरी आली धावोनी, येणे गे बाय काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देवोनी, गाठ बाये कोणाची सुटे ना, यशोदे बाळ तुझा ताना. ऐका 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 ऐका, गाठ मारली आणि भगवान निघून गेले. आणि पुन्हा जाऊन सांगितलं, उद्या सकाळी वर्षा आळीला सोंग येणारे हजर रे. त्याचे जे जोडीदार होते तांब्या पराती घेऊनच पाटलाच्या दारात आले. या सत्काराचा यांचा सत्कार करायचा होता ना त्याला. सकाळी गवळण उठायला गेली. आता पूर्वीच्या काळातल्या गवळणी लवकर उठत होत्या, आता गोपाळ लवकर उठत आहेत. आताच्या गवळणी रात्री लय वेळ जागा त्यात. का जागा त्यात मला माहित नाही. मी आता एक दिवशी कीर्तनाला रात्रीचं आलो 2:30-3:15 आणि मला सकाळी 6लाच जायचं होतं, म्हणून 5ला उरकायचं म्हणून मी अलाराम लावून माझ्या उशाला मोबाईल ठेवला. अहो सकाळी तिच्या मोबाईल अलाराम उशाला वाजत होता माझा. माल मी म्हणलं, इथून तिकडे गेला कसा हो हे मोबाईल, इकडे गेला कसा? तिला म्हणलं, कसं काय गेला? ते म्हणले, तुम्हाला झोप लागल्यावर मी पाहत होते तुमच्या मोबाईलमध्ये काय काय केलं. मी म्हणलं, तू येडी आहे, मी येतानाच व्हॉट्सअप डिलीट करून आलेलो आहे. अरे तो ह्यासारखी सांभाळायची म्हणजे तितकी बुद्धी लागन ना मला. पण या गवळणी लय डेंजर आहे महाराज. ह्या ईमेल आयडी वर आपला व्हॉट्सअप खोली त्यात. हा, यायचा नाद नाही करायचा महाराज. पण त्याचं चला, ज्याची त्याला माहिती असतं, ज्याची त्याचं दुखणं. गाठ मारली आणि ती उठली. उठल्याबरोबर त्या दाढीला बसला झाट. सोड गाठ. आता रात्री झोपताना वात लहान होती, दिव्याची दिसेना. मग ती दिव्याची वात वर केली पण ही दाढी कुठं बांधलेली होती त्या येणीला, आणि तिची येणी कुठं त्याच्या दाढीला. ती म्हणली, सोड. ती म्हणली, तुम्ही सोडा. सोड, मी नाही सोडणार. सोडा ना. तुम्हाला खरं सांगू का महाराज, नवरा बायकोचं भांडण लागल्यावर लय मजा. थोडं धाडसान बोलू का? आणि तुमची माफी मागून बोलतो. माणूस किती चांगला आहे याला किंमत नाही, पण भांडणात त्याची किंमत कळते. याचं आपल्यावर किती प्रेम आहे. पण त्याचंही धोरण वेगळं जेव. बायको जर रुसली ना आपल्यावर,
तर ती एका मिनिटात आपला रुसवा काढते हो. पण बायको रुसली तर आपल्याला तिचा रुसवाच निघत नाही. माणसं थकून जाते पण ऐकत नाही. आपल्याला राग येऊ द्या, लगेच येणार. चहा घ्या ना, नको. कॉफी नको. थोडी करते ना, नको. बदामाचा शिरा नको. नेसकॉफी नको. ते आपण राग राग बोला आणि ती हळूच बोलती पण. आणि मग आपण काहीच नाही म्हणलं की तिला वाटतं याला लय राग आला. मग काय म्हणते, जगून जगायचं कोणासाठी, करून करायचं कोणासाठी, लोकांचं पावतं कौतुक वाटतं. माझे आईबाप सांगत होते तुला राम मिळाला, काही काळजी करू नको. थोडं बोलले तर तुम्हाला राग आला, कोणासाठी करायचं. तुम्हाला कळलं का नाही? किती मिनिटं लागले? हो, नुसता असा हात घातला गोविंदराव आईस्क्रीमच झाला. म्हणले चल बरं मग कोणत्या धाब्यावर जायचं जेवायला? संगमनेरला जाऊ. तू म्हणशील साडी तर साडी. गेलं का नाही विसरू. पण हे पुरुषाच्या बाबतीत घडू शकतं, स्त्रियांच्या बाबतीत घडत नाही. ती रागानं म्हणली तुम्ही सोडा, मी नाही सोडा, तुम्ही सोडा. आता काय करायचं? वातवर केली, सोडायचा प्रयत्न केला, सुटत नाही. ते म्हणलं एक काम कर, इळी तिथे आणते का? म्हणले हो. हो म्हणल्यावर ती उठली. ती होती 7.5 फूट आणि हे होतं 5.5 फूट. आता अंतर किती फुटाचं कमी पडलं? 2 फूट. 2 फुटात 1.5 फूट तिची वेणी होती, 1.25 इंच याची दाढी. ती पुढं नाही मागं. ज्ञान बा तो करा. आख्या घरात दिंडी. तुम्हाला हसू आला असेल पण त्याचं प्रमाण आहे बरं. गवळण गरगर गिरक्या मारी, गवळी वरवर दाढी धरी. त्याचं प्रमाण आहे. गवळण गरगर गिरक्या मारी, गिरक्या अशा मारू लागलं. पण गवळी वरवर दाढी, वरवर दाढी शब्दाचा अर्थ ती कमी पडत होती ना थोडीशी, म्हणून ती असं 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 कर. मग आता काय करायचं? ती इळी हल्ली कापली पण कापा ना. म्हणले मला एक सांग, सगळे प्रयत्न केले पण ही गाठ काही सुटत नाही. तू काल कुठे गेली होती? म्हणले अंबिका मंदिरात. तिथं कोण भेटलं होतं? म्हणले नंदबाबाचा पोर. त्यानं काय केलं? काय नाही म्हणले, त्यानं माझ्याकडे पाहिलं. मी त्याला म्हणले माझ्या घरी ये, तुला दाखवते माझा कानखा. ये ग कळीन बस ग पाटकोळी काम त्याच आहे. चला आता दार उघडा. दार उघडलं, ते पुढं हे मागं. ज्ञानवा तुकाराम ज्ञानवा. हे सगळं सोंग यशोदेच्या दारात आलं. यशोदेने विचारलं कृष्णा तू काही केलं का? म्हणले आई मी काही करीत नाही. मग हे आपल्या घरी कसं येतं? दुसऱ्याच्या घरी कसं जाईन आई? अध्यक्षच मी आहे संघटनेचा. यशोदेच्या जवळ आले. जिची गाठ मारली सगळं गाव जमलं. तिनं सांगितलं कृष्णा मी तुला म्हटले होते ना माझ्या घरी ये, आता मला माफ कर, माझी गाठ सोड. भगवंतानं पाहिलं गाठ सुटली. आता माझी लाज तुझं देवा. गाठ सुटली. अशा अनेक प्रकारच्या खोड्या आल्या आणि यशोदेच्या लक्षात आलं हे कृष्ण परमात्म्याचं काम आहे. आणि सांगितलं तुला आता इथे ठेवणार नाही, कुठे जायचं? उद्या जाई राणा सवी घेऊन ये गोधना. सगळ्या गोपाळाला सांगितलं पांड्या इट्याची म्या गोम्या पंद्या बोबड्या आपल्या गोळा केली. गोळा करून सगळ्याला सांगितलं तुम्ही सगळेजण आपापल्या गाया घेऊन वेशीवर चला. काय करायचं? म्हणजे आपल्याला खेळण्याकरता जायचं, गाया चारण्याकरता. कधी? गोधने 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 सारा बया जातो शारंग पाणी. कृष्ण सारा बया जातो शारंग पाणी. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. 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 गोपाळ रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या 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 या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या सगळ्याला सांगितलं. आणि गोपाळानं आपापल्या सवंगड्याला निरोप दिला. आता लय झालं गड्या. म्हटले काय झालंय? म्हटले गाया घ्या. वेशीवर गाया आणल्या आणि भगवान परमात्मा निघाले.
जेव्हा भगवान परमात्मा निघाले, नामदेवरायाने त्याचं वर्णन केलंय. जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. परमात्मा निघाले. ऐका, देवाची आई होती, देवाचा त्रास सहन केला, पण जेव्हा त्रास सहन झाला नाही तेव्हा तिनं सांगितलं, कृष्णा तुला मी इथं ठेवणार नाही, तुला रानात जावं लागेल. आणि रानात जाण्याचा निर्णय घेतल्यावर देवानं हात धरला यशोदेचा आणि सांगितलं, मला आज तुला बोलायचंय. काय आई खरं सांग, मी जर तुझा असतो तर तू मला वनाला जा म्हटली असती का? आणि मग यशोदेला चक्कर आली, कृष्णा तू माझा नाहीस, तुला कोण म्हणतंय? आई मला कळतंय ना, सख्या मुलाला कोणतीच माय दूर पाठवत नाही. माझं उत्तर सांगू, माणसं किती मोठे होतात, जगातले सगळं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचल, पण आईपेक्षा मोठं कोणी होणार नाही. पण देवानं सांगितलं, जवळीच खेळा जाऊ नका दुरी. यशोदामाई म्हणते, सांभाळा मुरारी प्राण माझा, माझा प्राण तुझ्या हातात दिलाय. पेंद्याला बोलवलं, दूरची वळती हाणू नका, लांब जाऊ देऊ नका, त्याचे पाय सकुमार आहेत. मालक होता जगाचा, पण काळजी होती माईला, त्यालाच माय म्हणायचं. ही लेकरं आळंदीला शिकण्याकरता असतील आणि आहे. जेव्हा हे आळंदीला शिकतात तेव्हा त्यांची आई त्यांना सोडताना सुद्धा विचार करत असेल की नाही? थोडंसं आत्मचिंतन करा. मी अजून एवढा मोठा आहे तरी गावाला जर कधी गेलो आणि मी निघालो की माझ्या आईचे डोळे भरून येतात. मी तिला म्हणत असतो, आता रडू नको, पहिल्यासारखे दिवस नाहीत, खूप चांगले दिवस आहे. अगं तेव्हा फोन नव्हता, मोबाईल नव्हता, तुला पत्र पाठवायचं त्याला 8 दिवस लागायचे. आता मी तुला बोलू शकतो, मला वाटलं तर मी तुला व्हिडिओ कॉलवर पाहू शकतो, पण तू एवढी का रडतेस? काय असं देवानं तुला काय कमी केलं आहे? तेव्हा तिचं वाक्य असतं, मला देवानं काही कमी केलं नाही, पण माझं पाखरू जेव्हा फिरत राहतं तेव्हा माझी माय जी आहे ना ती कायम तुझ्याजवळ राहावी याकरता पाखरू कुठं गेलं असेल, कुठं नाही. माझं उत्तर इथंच आहे, प्रत्येकाची आई आपल्या लेकराबद्दल हेच बोलू शकते. मालक जरी जगाचा असला तरी यशोदेला रडू अनावर झालं. जवळीचं खेळा जाऊ नका दुरी. परमात्मा निघाले, सगळ्या गोपाळाला घेतलं, गाया सोडून दिल्या, गाया चरू लागल्या आणि गोपाळानं खेळ खेळायला सुरुवात. खेळ भोवरा गबाई भोवरा, खेळ भोवरा गबाई भोवरा, खेळ भवरा गे बाई भवरा, खेळ भवरा गे बाई भवरा. या राधिकेचा या राधिकेचा नवरा, खेळ भोवरा गबाई भोवरा, खेळ भोवरा गबाई भोवरा. या राधिकेचा नवरा, या राधिकेचा नवरा, नवरा खेळ भवरा गे बाई भवरा, खेळ भवरा गे बाई. हम पोर हमामा, 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 हम पोर हमामा. एक रिवाज हमामा, रिवाज हमामा, रिवाज हमामा, रिवाज हमामा. हम पोर हमामा, हम पोर हमामा, हम पोर हमामा, हम पोर हमामा, हम पोर हमामा. अबगदु बगदी बग मोरा त्रिगुण खेळ माಡು, अबगदु बगदी बग मोरा त्रिगुण खेळ माಡು, अबगदु बगदी बग मोरा त्रिगुण खेळ माಡು, अबगदु बगदी बग मोरा त्रिगुण खेळ माಡು. खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोर, खेळ विटी दांडू. अबगदु बगदी बग मोरा त्रिगुण खेळ माಡು, अबगदु बगदी बग मोरा त्रिगुण खेळ माಡು. खेळ माडिला लगोरी, हा खेळ माडिला लगोरी, खेळ माडिला लगोरी. खेळताती नाना परी, 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 खेळताती नाना परी,
खेळता ती नाना परी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला खेळ मांडिला लगोरी बघ तू बघ ते बघ सगळे गोपाळ खेळू लागले आणि खेळता खेळता सगळे थकले आणि थकल्यानंतर मग गोपाळाकडे पाहिलं. खांदेवार पोटी भूक काय खेळायाचे सुख तुका म्हणे आता खेळ मोडावा परता काम सारोणी सकळ अवघे मिळवणे आले गोपाळ झाली आता वेळ म्हणत्या नाशी दोऱ्या आपापल्या गाया एकत्र करा. गाया एकत्र केल्या देवाकडे गोपाळ आले म्हणले देवा मनरूपी गाय येत नाही भगवंतानं सांगितलं तिला माझ्याकडे लावा. तिला भगवंताकडे लावलं. सगळ्याच्या शुद्रा एकत्र केल्या. लहान लहान गोपाळ जवळ बसवले. मोठाले पाठीमागं बसवले आणि भगवंताने त्यांना काला दिला. त्याचं वर्णन भागवतात केलेलं आहे. बेभरत वेणूम जठरपटे शृंगवेत्रे कक्षे वामे पानो मशरत कमल अंतत्पलान्यंगुलेषु तेष्टन्मध्ये सुबंसुरदो हसन्नर्भी स्वर्गे लोके मुषिते बुबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अगस्ती महाराज की जय. अंबिका माते की जय. असा काला भगवंताने केला. तो काला तुम्हा मला इथे या सप्ताहाच्या निमित्ताने मिळाला. से ज्यांच्यामुळं मिळला त्यांचं आपल्याला भजन करायचं. पण खडकी सोडिल्या मोठा आजीचा दही काला गोमट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल. मंदिरातला ये नाना इकडे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. शिंके सिंके लांब विले दुरे होतो तिघाचे मे भरी तुम्ही वारे दोईकडे मुखा पसारो निगडी आवाती त्या दारा गारे दोईच्या कोपरा तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरो. हा तुका मने आते टोकाने कवने ने दिलो का तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरोने पडे. हा कंठी धरिला कृष्ण मने अवगाजने प्रकाश आला वाटू एकामेका वैष्णवन का संभ्रम. अवा कोलिया ब्रह्माद का उत्तम लोका दाखव काला वाटू एकामेका वैष्णवन का संभ्रम. तुका मने भूमाने आमे बडे विरगाडे काला वाटू एकामेका वैष्णवन का संभ्रम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. अरे बोली रे पुरे वेडे वा पुढे उत्तरे हा नाही उच्चारिला अधिकार म्या पुन्हा आरती घ्या मंदिरात आरती. का म्हणे ज्ञानेश्वर रका पाया पैपिंकरा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा. ज्ञानदेव तुकारा. हे झाले समाधान तुमचे देखील चोरट. आता उठावे से मना येत नाही नारायणा हे सुरवाड वाडे कपने ते सापडेले केने से म्हणायत तुका म्हणे भोग गेला निवारेला लाग. प्रेम प्रेम आरती गोविंदाचे बोवाळती जन नित्य करती अवलोकन बाळा प्रौढानी मुग्धा ओवाळी ती परमानंदा नामा म्हणे केशव ते देखून राहिलो ताट धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन आरती ज्ञान राजा महा कैवल्य सुख
दुर्गी दुर्गट बारी तुझविन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दे शूरवर विश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी जय त्रिभुवनी भुवनी पाहता तुळशी नाही चारी श्रमले परंतु ना बोलाय काही साई विवाद सज्जा पडलो प्रभाई ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावस लावलाय जय देवी जय महिषासुरमर्दे दैत्यासुरमर्दनी शूरवर विश्वर वर्धे तारक संजीवनी जय देव जय देव प्रसन्न वंदे प्रसन्न होसी निर्दाशा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी थोडे गोपाश आंबे तुझवातून कोण प्रियराशा नळतलिंदाला परमंगलेश जय देव जय महिषासुरमर्दनी दैत्यासुरमर्दनी शूरवर विश्वर वर्धे तारक संजीवनी जय देव जय आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवकी साधू संत मनोवेदना माझा लोकले ज्ञान जगे तने नदी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवक साधू संत मनोवेदना माझा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची गेले रामाय रामे छाये टक्कची टेले आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवक साधू संत मनोवेदना माझा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आमा राघवे सागरात पाषाण तारिले कैले तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आमा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय राखवे आमा आरती तुकारामा घालिक लटांग मंदिर चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमाने अनंत भोजन वायुवायन मने नाम हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करे वारी चुको नदी हरी संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करे चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करे वारी चुको नदी हरी अल्पायुष्य व्हावे त्या कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा नवकवणी काळी ही संत मंडळी सुखे असो संस्काराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी मने तया सावे कल्याण जामुखी निदान पांडुरंगा मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा निर्विहेची मज देई आणि तुझे काय न मागू देवा मागणे आता उदार तू होई मज पाय ठेवी संतांची या आस संताशी निर्विहेची मज देई अनेक तुझे काय न मागू देवा ज्ञानदेव श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादी देवा कृपाळुआजी केशवा आनंदा मानुभवा सदा शिवास जरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणा करा सहस्रपादा सहस्र करा सागरा शेष कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती तारकाधरित्या क्षिती मूर्ती अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगजीवना देव देवकी नंदना बाळ रांगणा अंगणी मज ठाव द्यावाजी चरणी करीत से विनवनी भवबंधनी सोडवा सकळ देवादी देवा कृपाळुआजी केशवा मानुभवा सजरूपा आता विश्वात्मके देवे देवाज्ञ तोषावे दोषोनी मद द्यावे पसाय दाने कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो परस्परी पडो मैत्राची वाचे दुरितांचे तिमिर लावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो देवांचिल तो ते लावो प्राणिदास शती सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानली अनवरत भूमंडळी भेट तू तया भूतला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे मूर्तीचे अर्णव
उशांचे चंद्रमे जलांचन मार्तंड जेतापहीन सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो भावना सर्व सुखी पूर्णो नीती लोकी वादी पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्ट विजय होवावे. तमने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो. देवरे ज्ञान देवो सुखिया देवरे ज्ञान देवो सुखिया देवरे झाला. ज्ञान देवो सुखिया हरि ओम झाला. शांती, शांती. पुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की तुकाराम जय. तुकाराम अंबिका माते श्री की गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय.